आज या ठिकाणी 3 दिवसीय प्रशिक्षणासाठी दर्जेदार गूळ उत्पादनासाठी ऊस लागवड तंत्रज्ञान यावरती मार्गदर्शन करण्यासाठी मी प्रादेशिक ऊस आणि गूळ संशोधन केंद्र कोल्हापूर येथून कृषी विद्यापीठ डॉक्टर हसुरे आर उपस्थित आहे. आज या प्रशिक्षण वर्गाच्या सुरुवातीलाच माननीय परीट सर, सहाय्यक संचालक आणि त्यांचे सर्व सहकारी आणि आपण सर्व उपस्थित बंधू आणि भगिनी, आपणा सर्वांना माझा नमस्कार. आणि आता मी थोडक्यात आपल्याला या पॉवर पॉईंटद्वारे मार्गदर्शन करणार आहे. तर तुमच्या शंका असतील तर त्याच वेळेला विचारल्या चालतील किंवा नंतर विचारलं शेवटी विचारलं सुद्धा चालते. तर अशा प्रकारे आपण आता तर मी माझं नाव सांगितलेलं आहे, मोबाईल नंबर दिलेला आहे. कधी पण तुम्ही या संदर्भात मला म्हणजे चौकशी करू शकता, विचारू शकता आणि वेळ मिळाला तर आपण जरूर आमच्या संशोधन केंद्रावरती भेट देऊ शकता. तर अशा प्रकारे दर्जेदार, या दर्जेदार शब्दामध्येच वजन आहे. कारण आपण गुळ खातो, गुळापेक्षा साखरेचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि जगामध्ये डायबिटीजचं प्रमाण आपल्या देशामध्ये जास्त वाढण्याची शक्यता निर्माण आहे. गुळ तुलनात्मक जर बघितलं तर अतिशय आरोग्यवर्धक अशा प्रकारचा साखरेच्या तुलनेनं जर आपण खाण्यामध्ये वापर केला तर फायदेशीर ठरणार आहे. आणि त्या अनुषंगिक आपल्या कोल्हापूर विभागामध्ये दर्जेदार गुळ तयार होतो. मला थोडीशी त्याला अजून काहीतरी शास्त्रीय जोड देणे गरजेचं आहे. साधारणतः 60-61च्या दशकामध्ये आपण जर बघितलं तर त्यावेळेला साखर उद्योग किंवा साखर कारखानदारी एवढे मोठ्या प्रमाणात उपस्थित नव्हते किंवा त्यावेळेला साखर कारखान्यांचे जाळे एवढं नव्हतं. त्या दरम्यान गुळ आणि खानसरी खाण्याचा आणि तयार करण्याचा हा जो उद्योग आहे, हा उद्योग मोठ्या प्रमाणात चालत होता. परंतु दिवसेंदिवस काळ बदलत गेला, सहकारी तत्वावरती साखर कारखाने निर्माण झाले आणि त्याच जोडीला आता खाजगी कारखान्याच्या माध्यमातून सुद्धा काही म्हणजे उसाचा वापर साखर निर्मितीसाठी होत आहे. म्हणजे सांगायचं या ठिकाणी जो गुळाचा आपल्या आरोग्यामध्ये जो खाण्यासाठी वापर व्हायला पाहिजे तो दिवसेंदिवस ह्या कारणामुळे घटत गेलेला आहे. शिवाय साखर खाणं म्हणजे एक प्रतिष्ठेचा असा आपण एक समजत आलेलो आहोत. आणि त्यामुळं जे आपण साखरेचं प्रमाण आपल्या आहारामध्ये 12, 13, 15 किलो पर्यंत पाहिजे ते आज घडीला 4, 4.5, 5 किलो पर्यंत उतरलेलं आहे. आणि साखरेचं प्रमाण जे आपण म्हणतो की आता त्याची दुष्परिणाम हे आपल्या सर्वांना माहिती आहेत. मी या ठिकाणी काही कसं जास्त त्याच्यावरती बोलायला पाहिजे असं नाही, परंतु तरी सुद्धा ह्याचं प्रमाण जे वाढत गेलेलं आहे 19-20% पुढे दरमानशी दरवर्षी हे खाण्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. तर अशा प्रकारे तुलनात्मक जर बघितलं तर 4, 4.5 ते 5 किलो गुळ प्रतिमानशी प्रतिवर्षी खाण्यामध्ये, आणि याचा जर विचार केला तर साधारणतः 70-80च्या दशकामध्ये सुद्धा हे चित्र 50% पर्यंत होतं. परंतु कालांतरानं अजूनही चित्र बदलत गेले आणि आज घडीला ही परिस्थिती राहिलेली नाही. त्याच्या जोडलं जर बघितलं तर ऊस लागवड तंत्रज्ञान याच्यावरती सुद्धा आपण विचार केला तर सुरुवातीला आपण ऊस लावतो आणि बाकीच्या गोष्टी तर आहेतच त्याच्यामध्ये. मग हंगाम कसा साधतो, लागवडीसाठी आपण जमिनीची मशागत कशी करतो, ह्याच्यामध्ये भरपूर अशा प्रकारच्या कळत न कळत चुका होत राहतात. कारण आज घडल्या सुद्धा शेतकरी, काही मोजके शेतकरी सोडले तर आता ज्यांचं गुळ उत्पादक शेतकरी म्हणून जो ब्रँड आहे ते मात्र शेतकरी त्याच्यामध्ये गुळ धंद्यामध्ये अग्रेसरच आहेत. परंतु आपण जर विचार केला तर ऊस लावत असतानाच आपण ठरवलं, जसं आपण 10वी नंतर ठरवतो बाबा कुठल्या साईडला जायचं आणि पुढे आपल्याला काय आपलं ध्येय साध्य करायचं आहे, हे जर ठरवलं असेल तरच मग ऊस लावायचा तो गुळासाठी असं जर आपण एकदा ठरवून तशी पावलं उचलली तर दर्जेदार जो म्हणतो मी पहिल्या शब्दामध्ये तुम्हाला सांगितलं वजन आहे, तो वजनदार गुळ आपल्याला तयार करता येईल. कारण आपण दर्जेदार साखर म्हणत नाही, साखर ही वेगवेगळ्या ग्रेडची असते. परंतु कारखान्यामध्ये सगळा ऊस पांढरीच साखर देतात हे तुम्हाला माहिती आहे. परंतु गुळामध्ये तसं नाही आहे. विविध जातींचा अभ्यास, आशादायक वाण, शिफारशीत वाण आणि त्यांची गुणवत्ता, रसाची गुणवत्ता, त्यापासून तयार केलेला गुळ याची जर आपण सांगड घालून बघितलं तर गुळाच्या रंगापासून ते गुळाच्या गुणवत्तेपर्यंत गुळामध्ये असणारे रासायनिक, जैविक, भौतिक आणि आरोग्यवर्धक घटक जे बघितलं तर हे साखरेपेक्षा जास्त श्रेष्ठ आहेत. आणि म्हणून हे जर आपण ठरवून केलं तर तुम्ही निश्चितच एक चांगल्या प्रकारचा ब्रँड उत्पादन निर्माण करणार आहे आणि कोल्हापुरी गुळाला जो प्रसिद्धी आहे त्याला अजून चालना द्यायला मदत होणार आहे. परंतु तसं पाहायला गेलं तर देश पातळीवरती आपण ऊस उत्पादनामध्ये साधारणतः
एकूण क्षेत्राच्या आता क्षेत्र जर बघितलं तर त्या देशातल्या क्षेत्राच्या 20 ते 22% क्षेत्रावरती आपल्याकडे आपल्या राज्यामध्ये ऊस उत्पादन होतं. ऊसाखालचं क्षेत्र आहे आणि ऊस उत्पादन जर म्हटलं आपण तर 25% आपण देशाच्या तुलनेनं ऊस उत्पादन करतोय. साखर उत्पादनामध्ये आपण अग्रेसर होतो मागच्या वर्षापर्यंत, परंतु काही अर्धा टक्क्यानं उत्तर प्रदेशनं त्याच्यावरती मात करून 70 वर्षाचा आपला इतिहास थोडासा मागं पडला असं चिन्ह दिसतं. पण तरी सुद्धा साखर उत्तर आपल्या भागामधला अग्रेसर असल्यामुळं आपण आपला विशेषतः कोल्हापूर विभाग राज्यामध्ये जर विचार केला तर साखर उत्पादनामध्ये अतिशय अग्रेसर आहोत. या ठिकाणी आपण जर बघितलं तर 5-6 पासून आणि दुसरं एक महत्वाचं मला सांगायचं राहून गेलं की एवढं जरी सगळं सांगितलं असलं तरी सुद्धा उत्तर भारतामध्ये विशेषतः या गुळाखालचं ऊसाचा वापर गुळासाठी हा अजूनही जास्त प्रमाणात होतोय तुलनात्मक जर बघितलं आपण. मात्र आपल्या राज्यामध्ये सरासरीनं 11 ते 16% ऊस हा गुळासाठी वापरला जातो आणि त्यातल्या त्यात कोल्हापूर विभागात हा कोल्हापुरी गुळ प्रसिद्ध असल्यामुळं साधारणतः 25 ते 30%पर्यंतचा ऊस वापर, परंतु तो सुद्धा कमी जास्त होतोय प्रत्येक वर्षी. कारण तुम्हाला माहिती आहे की हा असंघटित कुटीर उद्योग असल्यामुळं तितकंस याला म्हणजे बळ मिळत नाही, म्हणजे कुठल्याही स्तरावरती जर आपण काही करायला गेलो तर, आणि म्हणून हे कमी जास्त संख्या होत राहते. आणि शिवाय मगाशी सांगितल्याप्रमाणे गुळ करण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून शेतकरी गुळ करत नाही, ऊस लावत नाही. ऐन वेळेला गुळ करतात, मग त्यावेळेला सरासरीने जर बघितलं तर गुणवत्ता ढासळली जाते आणि उत्पादन सुद्धा गुळाचं ढासळलं जातं. तर या ठिकाणी आपण जर बघितलं या तक्त्यानुसार तर साधारणतः 5-6च्या तुलनेने आज घडीला म्हणजे 18-19 पर्यंत डबल प्रमाणात क्षेत्र आपल्या राज्यामध्ये वाढलेलं आहे ऊसाखालचं, म्हणजे 11.65 लाख हेक्टर पर्यंत गेलं होतं. परंतु गेल्या वर्षीचा महापूर आपण बघितला आणि त्याचा तडाखा, आणि शिवाय इतर भाग राज्यातल्या इतर भागामध्ये ऊसाचा वापर चाऱ्यासाठी म्हणा, रसवंतीसाठी म्हणा, खाण्यासाठी म्हणा, किंवा पाणी उपलब्धता कमी झाल्यामुळे नुकसान झाल्यामुळं म्हणा त्याच्या खालचं क्षेत्र घटत गेले. आणि विशेषतः महाभयंकर अशा प्रकारचा महापूरमुळे सुद्धा आपल्या भागातलं ऊसाचं प्रमाण क्षेत्र घटत गेलं आणि उत्पादकता पण त्या प्रमाणात घटत गेलेली आहे. परंतु आपण आपल्या गेल्या एवढ्या 60 म्हणजे सालापासूनच्या दशका 7-8 दशकामध्ये जर बघितलं आपण तर 17-18ला आपल्याकडे उत्पादकता ही जास्त होती, 103.10 मेट्रिक टन प्रति हेक्टरी ही आतापर्यंत आपल्या इतिहासामध्ये रेकॉर्ड ब्रेक अशा प्रकारची उत्पादकता होती. आज घडलं सुद्धा आपल्याकडे 84 टनाची उत्पादकता आहे आणि जर राज्याच्या देशाच्या तुलनेनं बघितलं तर ती 76 टनाच्या आसपास आहे. त्याच्या तुलनेनं आपण अजूनही उत्पादनामध्ये अग्रेसर आहोत. साखर उत्पादनामध्ये सुद्धा आपण 10.26% अग्रेसर आहोत देशामध्ये. परंतु तुलनात्मक जर बघितलं तर कोल्हापूर विभाग वगळला तर त्याची तुलना इतकीशी इतर राज्यातल्या इतर भागाशी होऊ शकत नाही. तर आपल्या विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जर बघितलं आपण तर 1.5 लाखच्या आसपास प्रत्येक वर्षी ऊसाखालचं क्षेत्र असतं. त्याच्यामध्ये अडसरीखालचं क्षेत्र हे 10%च असावं असं एक अपेक्षा आहे. पूर्व हंगामी ऊसाखालचं क्षेत्र जास्त असावं आणि सुरू हंगामी ऊसाचं क्षेत्र पाण्याच्या उपलब्धतेनुसार ते सुद्धा म्हणजे 20% असावं अशी एक अपेक्षा आहे. तर पूर्व हंगामी खालचं क्षेत्र 30-35%, अडसाली 10% आणि हे एक 20-30% असं 50-55% लागण ऊसाखालचं क्षेत्र असणं गरजेचं आहे. आणि खोडवा जर म्हटलं तर आपण 45 ते 50% क्षेत्रामध्ये असायला पाहिजे. सांगायचं तात्पर्य या ठिकाणी असं आहे की पूर्व हंगामी हंगाम हा म्हणजे कोणत्याही दृष्टीने बघितला तर ऊस शेतीमध्ये किफायतशीर फायदेशीर धंदा आहे, म्हणजे हंगाम आहे. आणि त्यापासून आणि सुरू हंगामी आणि खोडवा ऊसापासून ही दर्जेदार गुळ तयार करायला आपल्याला चालना मिळते, फायदा होतो. आणि ते जर आपण अवलंबलं आणि त्याची जर शास्त्रशुद्धपणे जर त्या ऊसाची जोपासना केली तर निश्चितच आपण आपलं पाऊल अग्रेसर आणि दर्जेदार गुळ काकवी उत्पादनाकडे पडायला काहीच अडचण नाही. तर आता कोल्हापूर विभाग मी तुम्हाला सांगितलेलं आहे मगाशीच, देशामध्ये राज्यामध्ये आणि जगामध्ये गुळाची प्रसिद्धी तुम्हाला माहिती आहे. त्याचबरोबर साखर उतारा जरी आपण बघितलं, काही जरी म्हटलं तर देशामध्ये राज्यामध्ये सुद्धा आपण साखर उतारामध्ये अग्रेसर आहोत. तेच चित्र जगाच्या तुलनेने सुद्धा आहे आणि अशा प्रकारे आपण कुठेही कमी नाही आहोत. परंतु त्याला थोडीशी शास्त्राची जोड द्यायला पाहिजे. जग बदलत चाललेलं आहे, आपण सुद्धा बदलणं आवश्यक आहे. अनावश्यक खर्च टाळला पाहिजे, जमिनीचा काटेकोरपणे वापर केला पाहिजे, पाण्याचा वापर केला पाहिजे, रासायनिक खताचा संतुलित वापर केला पाहिजे, एकात्मिक आनंद व्यवस्थापनाकडे लक्ष दिलं पाहिजे. पीक रोग कीड व्यवस्थापनाकडे एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन केल्यास या सगळ्यावरती मात करता येईल. कारण मी तुम्हाला याच्यावरती वजन का देतोय जास्त
की दर्जेदार गुळ तयार करायचं म्हटलं की 50% भाग हा गुळ ऊस तुटायच्या अगोदरचा आहे. म्हणजे 50% मार्क जे आहेत म्हणतो आपण 50 मार्क 100 पैकी ते ह्या भागाला आहेत आणि 50 मार्क तुमचे पुढच्या भागाला आहेत. त्यामुळे दोन्ही सुद्धा भाग अतिशय महत्वाचे आहेत. समजा तुम्ही ऊस लावला चांगल्या प्रकारे आणि गुळ करताना किंवा काही कारणामुळे म्हणा किंवा तुम्हाला त्यातलं स्किल नसल्यामुळे म्हणा किंवा दुसऱ्यावरती तुम्ही अवलंबून राहत असल्यामुळे म्हणा किंवा अन्य अशा कारणामुळे दर्जेदार गुळ तयार होईल हे काय सांगता येत नाही. मात्र तुमच्या हातामध्ये जे आहे ते तुम्ही करू शकता. आणि जर तुम्ही स्वतःच जर त्या धंद्यामध्ये असाल पूर्वीपासून तुमच्या वडिलोपार्जित तसं पाहायला गेलं तर या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अतिशय खेडेगावामध्ये सुद्धा पूर्वी गुऱ्हाळ होते. आमचे आजोबा पंजोबा आमच्या घरामध्ये स्वतःचे गुऱ्हाळ होतं. पण आता हे चित्र राहिलेलं नाही. तर थोडंसं असं आरोग्याच्या दृष्टीनं म्हणा किंवा समाजामध्ये खाद्यपदार्थामध्ये याचा समावेश होण्याच्या दृष्टीने म्हणा काही झालं तर आपण थोडंसं प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि खारीचा वाटा उचलणं गरजेचं आहे. त्यासाठी हे सगळं महत्वाचं आहे. आणि म्हणून 50-50% तुम्हाला जे मार्क सांगितले त्याच्यावरती अवलंबून आणि त्यासाठी त्या अनुषंगाने आपण पुढची पावलं उचलली पाहिजे. आता मगाशी मी तुम्हाला सांगितलेलं 60च्या दशकामध्ये काय परिस्थिती होती. म्हणजे गुळ कुटीर उद्योग हा चांगला चालना असणारा गुळ खांडसरी उद्योग चांगल्या प्रकारे चालत होता आणि खेडोपाडी प्रत्येक तालुक्यामध्ये हा धंदा चालत होता आणि त्यापासून दर्जेदार अशा प्रकारचे खाद्यपदार्थ आपल्याला तयार करता येत होते. आहारामध्ये त्याचा वापर केला जात होता. पण 70-80च्या दरम्यान ते घटत गेलेलं आहे. मगाशी तुम्हाला त्या संदर्भात मी बोललेलो आहे. परंतु त्याच वेळी साखर उत्पादनासाठी सुद्धा 30% पुढची मजल वाढत गेली आणि ते आज मी तिला मोठ्या प्रमाणात त्याच्या खालचं क्षेत्र साखर निर्मितीकडे चाललेलं आहे असं दिसतंय एकंदरीत. आणि खाण्यासाठी जो होणारा वापर आहे तो सुद्धा मी मगाशी आपल्याला सांगितलेला आहे. तर तो आज घडला जरी इथं 2008च्या आसपास जर बघितलं तर आजच्या आकडेवारी जर बघितली तर 4.5 ते 5 किलो प्रतिमानशी प्रति वर्षी अशा प्रकारचा हा साखर गुळ खाण्याचं प्रमाण राहिलेलं आहे. आणि साखरेचं हे प्रमाण 19-20% पुढे गेलेलं आहे आज घडीला. परंतु ते त्याचे जे दुष्परिणाम आहेत गुलाबाची साखरेच्या निमित्ताने प्रमाणात वापर केल्यामुळे काय काय होतं हे आपल्यालाही माहिती आहे. ह्याच्यामध्ये त्यामुळे दातांचे पोटांचे विकार मधुमेहासारखे आजार या समस्या जगभरातील लोकांसमोर भेडसावत आहेत. आणि असा हा आहार आणि औषधी मूल्य असणारा आहारात चांगल्या प्रकारे स्थान असणारा गुळ हा साखरेला नैसर्गिक पर्याय ठरणारा यात शंका नाही. आता त्याचं महत्व दिलेलं आहे त्याच्यामध्ये काय काय घटक आहेत ते तर आपण पुढे टेबल रूपात पण बघणारच आहोत. परंतु आपल्या आहारामध्ये गुळाचा वापर असायला पाहिजे हे यातनं तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. आणि आपण थोडंसं रोज गुळाचा एक खडा जरी खाल्ला तर आपले जे काय म्हणतो हिमोग्लोबिनचं प्रमाण म्हणा किंवा रक्तात अनिमियासारखं जे होणार पंडू सारखा रोग होणार आहे तो रोग कमी करण्याला किंवा इतर जे काय जनावरांच्या आहारामध्ये मनुष्य प्राण्यांच्या आहारामध्ये इथे भरपूर काय सांगितलेलं आहे. पचनास हलका रुची वाढणारे पौष्टिक अन्न घटक आहेत. गुळामध्ये कॅल्शियम लोह तांबे स्फुरद हे साखरेमध्ये अजिबात नाहीत. तुम्हाला त्याची पण तुलनात्मक मी टेबल दाखवतो. पण तो असं जर घटक ज्याच्यामध्ये आहे कमी प्रमाणात आहेत परंतु त्या शरीराला तेवढ्याच प्रमाणात लागणार आहे. जसं आपण लोणचं पापड खातो रोजच्या आहारामध्ये भाजी भाकरी भात रोजच खातो आपण. परंतु जे आपल्या शरीराला बाकीच्या गोष्टीला चालना देण्यासाठी आवश्यक घटक आहेत ते अजून मिळतात. म्हणजे काय लोह लागते म्हणून का आपण लोह खाऊ शकत नाही. मग तो भाजीपाला म्हणा किंवा अशा गुळ उत्पादनामधून म्हणा तांबे स्फुरद यांची पूर्तता होऊ शकते. आणि अशा प्रकारे आपल्या आयुर्वेदिक औषधांमध्ये त्याचा वापर गेल्या कितीतरी वर्षापूर्वी या ग्रंथामध्ये लिहून ठेवलेला आहे. त्याच्यामधून बरेच काही फायदे सांगितलेले आहेत. जुन्या गुळाचा आहारात वापर जनावरांच्या खाद्यामध्ये वापर नंतर आल्याबरोबर खाल्ल्यास आपला कफ दूर होतो. तुम्हालाही माहिती आहे सुंठ आणि गुळ खाल्ला तर आपल्याला काय काय वेळेला जुलाब होतात ते सुद्धा थांबण्याची शक्यता जास्त राहते. त्याची चाटण खाल्ली तरी आपल्याला चांगल्या प्रकारे त्याचा फायदा होतो. आपल्या शरीरामध्ये जे काही वायू निर्मिती होते याची सुद्धा चांगल्या प्रकारे विल्हेवाट लावायला आणि सुंठ आणि तूप थोडंसं घालून खाल्लं तर त्याचा फायदा होतो आणि भूक वाढवायला हा याचा फायदा होतो. तर अशा प्रकारे गुळ आपल्या खाण्यामध्ये असायला पाहिजे असं एकंदरीत म्हटलेलं आहे. बाळंत मातेला मुलाच्या दुधासाठी म्हणा किंवा स्वतःच्या आरोग्यासाठी म्हणा गाई म्हशीन सुद्धा आपण बऱ्याच वेळेला घरातून तुम्ही बघितलं असेल खेडेगावामध्ये अजून बी आपण त्याच्या पहिल्या ह्याच्यामध्ये डाळ आणि गुळ याचा वापर करून त्याला शिजवून खायला घालतो. तर अशा प्रकारे एकंदर त्याचं महत्व आहे. आता तुलनात्मक जर बघितलं तर इथं साखरेचं जर प्रमाण बघितलं साखरेमध्ये 100% जवळपास म्हणजे 5% घटकामध्ये इतर घटक आहेत. इतर घटक म्हणजे काय त्याच्यामध्ये दुसरं काय नसून हे घटक आहेत. काय म्हणतो आपण ऍश आणि हे ऍशचं प्रमाण आपल्याला फायदेशीर तसं नाही आहे. आणि उष्मांक त्यातून 398 कॅलरी जर मिळत असला तरी सुद्धा याच्यामध्ये सुक्रोशिवाय दुसरं काही नाही. आता या ठिकाणी दिलेलं आहे गुळ काकवी आणि साखर. या ठिकाणी तर तुम्ही बघितलं ती काय जी मध्ये पोकळी आहे मोठीच्या मोठी ही पोकळी साखर कधीच भरून काढू शकत नाही. आणि म्हणून
आहाराच्या दृष्टीने जर गुळ काकवीमध्ये जर बघितले असणारे मुख्य घटक जर बघितले आपण, तर दोन्ही एकापेक्षा एक अशा प्रकारचे सरस आहेत. म्हणून आपण जे काही कृत्रिम खातो, मार्केटमध्ये मिळणारे काही बरेच कोल्ड शीतपेय आहेत किंवा केचप सारखे खाणारे काही जाम सारखे आपल्याला पदार्थ मिळतात बाहेर. आपण जो पण घरगुती हे करत नाही तो पण आपल्याला त्याच्यातली विश्वासार्हता किंवा त्याची गुणवत्ता आपल्याला साध्य करता येत नाही. आपल्या आरोग्याला किती त्याचा फायदा होईल हे आज घडला तर काही सांगता येत नाही. कारण तुम्ही आता ऐन दिवाळीच्या सणाच्या वेळेला ऐकलं असाल की याच्यामध्ये एवढा साठा या ठिकाणी अशा अशा प्रकारचा सापडला, हा जुना म्हणजे डुप्लिकेट मैदा हे सापडलं, खवा सापडला वगैरे वगैरे. कृत्रिम रंग वापरण्याचं प्रमाण एवढं वाढण्यात आलं, एवढे व्यापारी त्याच्यामध्ये अडकले हे आपण टीव्हीला वगैरे ऐकतो. तशा प्रकारचं ह्याच्यामध्ये जर आपण शास्त्रशुद्धपणे असं आता ह्याच्यामध्ये सुद्धा भेसळ वाढ झालेली हे कबूल करावं लागेल. कारण तुम्ही सुद्धा जर बघितलं असाल जवळ गुळ किंवा तुमच्या आसपास जर गुळाचा व्यापार कुठं होत असेल किंवा गुळ उत्पादक शेतकरी घेऊन येत असतील मार्केटला, तर तुम्हाला हे चित्र दिसेल. परंतु काही जरी झालं तर त्याच्यामध्ये एवढे घटक हे महत्वाचे आहेत. त्याच्यामध्ये हे असापेक्ष साखर म्हणजे सुक्रोज पर्सेंटेज एवढ्या प्रमाणात आहे. सापेक्ष साखर ग्लुकोज त्याच्यामध्ये एवढं आहे. पाणी, प्रथिने, कॅल्शियम, स्फुरद, लोह, तांबे, जीवनसत्व अ, ब आणि उष्मांक ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहे. तुलनात्मक जर बघितलं तर साखरेच्या जवळपास उष्मांक सुद्धा त्याच्यामध्ये आहे. साखर सोडली तर साखरेचं प्रमाण थोडंसं कमी आहे, कारण त्याच्यामध्ये ग्लुकोज आणि फ्रुक्टोज यांनी ते स्थान व्यापलेलं आहे आणि ते आपल्या शरीराला फार महत्वाचे घटक आहे. आणि म्हणून गुळ काकवी हे फार थोडक्यात मी जास्त सांगतोय असं मला वाटतंय, तरी पण आपण पुढे जाणारच आहोत त्या लागवड पद्धतीकडे. आता आपण जर इथं बघितलं तर काकवी आणि गुळ याचे फोटो दाखवले आहेत. ऊसाची शास्त्रशुद्ध पद्धती जोपासना केल्यानंतर पुढे काय काय होतं हे आपण थोडक्यात या ठिकाणी बघणार आहोत. आता हे जे आहे हा ज्या ऊसाच्या जाती म्हणतोय आपण तुम्हाला की जाती परंतु गुळाची गुणवत्ता, रंग, जैविक, भौतिक, रासायनिक गुणधर्म बदलत असतात. आणि देशामध्ये पहिल्या वेळेला 1998 साली आम्ही दर्जेदार गुळ म्हणजे कसा असावा त्याच्यामध्ये विशेष ग्रेड, अ ग्रेड आणि ब ग्रेड, कारण मी त्याचा स्वतः साक्षीदार आहे. मी त्यावेळेला त्या स्कीम मध्ये मी काम केलेलं आहे. त्यामुळे 1998 साली देशामध्ये प्रथमतः आपण गुळ प्रतवारीची संकल्पना मांडली आणि देशाला सांगून दिलं की गुळ अशा प्रकारचा असायला पाहिजे, तर तो दर्जेदार समजला जाईल. आणि तो दर्जेदार गुळ कसा करायचा त्यासाठी मात्र 50 मार्क आपल्या हातात आहेत. ते ऊस शेती कशी करायची, कारण या ठिकाणी तुम्हाला मी 2 फोटो दाखवलेत काकवीचे आणि गुळाचे. हा जो बघितला तर ही को बॅनोडबल्जर 5 या जातीपासून बनवलेला ऊस गुळ आहे. ही जात 1995 साली आणि तिथून पुढं त्याच्यावरती सुद्धा मी काम केलेलं आहे गुळासाठी म्हणून. आणि मात्र तिला थोडस शिफारशीत व्हायला विलंब झाला आणि ती 2009 साली राज्यासाठी विशेषतः पश्चिम महाराष्ट्रासाठी कोल्हापूर विभागासाठी शिफारशी झाली. आणि अशा प्रकारे जो कृत्रिम रंग आणणारे घटक जे आहेत, मग अशी तुम्हाला मी सांगितलं की भेसळीचं जे प्रमाण वाढत चालले किंवा जरी कृत्रिम रंग घालायला काही मर्यादा असतील, म्हणजे मुभा असेल, तर त्या आरोग्याच्या दृष्टीने किती प्रमाणात घातले पाहिजे त्याला सुद्धा काहीतरी लिमिट असतं. आणि हे लिमिट ओलांडत चाललेले आहेत गुळ उत्पादक शेतकरी. कारण ते सर्वच जण मार्केटमध्ये जसा गुळ येतो तशा प्रकारचा बनवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांचा दोष त्याच्यामध्ये आहे असं मला म्हणायचं नाही. परंतु तरी सुद्धा निसर्गतच तुम्हाला जर असा पिवळा गुळ मिळत असेल आणि कमीत कमी रसायनाचा वापर करून, रासायनिक खताचा वापर करून जर असा गुळ मिळत असेल तर अशा जातींना प्राधान्याने शेतकऱ्यांनी लागण्यासाठी वापर केला पाहिजे. हे 2002 साली गुळ आणि काकवी पथदर्शी प्रकल्प राज्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे मी पण त्याच्यामध्ये त्या स्कीम मध्ये त्यावेळेला 2005 पर्यंत मी या गुळ आणि ऊस संशोधन केंद्रामध्ये सहाय्यक म्हणून, सहाय्यक वरिष्ठ संशोधन सहाय्यक आणि कनिष्ठ संशोधन सहाय्यक म्हणून काम केलेलं आहे. त्यामुळे मी तुम्हाला एवढं ठासून बोलतोय. 2005 नंतर माझी बदली झाली आणि मी दुसऱ्या वर्षा जागेला गेलो आणि परत आणि मला आता या ठिकाणी संधी मिळाली. 2018 पासून मी या संशोधन केंद्राचा प्रमुख म्हणून काम करतोय. तर हे सगळं जे आहे हे 25-30 वर्षापूर्वी आम्ही आता जे मार्केटमध्ये तुम्हाला दिसतंय हे सगळं 25-30 वर्षापूर्वी आम्ही केलेलं कामाचं फलित आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आणि अशा प्रकारचं संपूर्ण स्टेनलेस स्टील युनिट जे गुळाचं म्हणतो आपण, गुळाची गुणवत्ता, एकतर ऊसाची गुणवत्ता, ऊसाच्या जाती, ऊस पक्वता, ऊसासाठी वापरलेले हत्यार, अवजारे म्हणजे रस करण्यासाठी चरखा म्हणा किंवा इतर काय स्वच्छता म्हणा, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला स्टेनलेस स्टीलचा वापर म्हणा, हे सगळं तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि अशा प्रकारे दर्जेदार गुळ कसा होतोय, ऊस धुवून घेण्यासाठी सुद्धा इथं आम्ही फाउंडेशन तयार केले, तुमच्या लक्षात येईल. तर अशा प्रकारे खराब ऊस असेल, ऊस रंगला असेल, म्हणजे रंगला म्हणजे कशानं की बाबा पूर येऊन गेलेला आहे आणि ऊस लाल भडक झालेला आहे, त्याच्यावरती तेवढ्याच प्रकारचा पाचट आहे, तेवढ्याच प्रमाणात मुळ्या सुटलेल्या आहेत, ह्या सगळ्या ऊसांचा सुद्धा वेगवेगळ्या अँगलमधून आम्ही अभ्यास, शास्त्रीय संशोधन अभ्यास करून असा पूरबुडीत क्षेत्रातला ऊस सुद्धा
60 डिग्री सेल्सिअस तापमान 10 मिनिटं बुडवून जर तू वापरला, स्वच्छ करून वापरला, तर गुणवत्तायुक्त गुळ बनवता येतोय. अशापर्यंत आम्ही आता या घडीला येऊन पोहोचलेलो आहोत. तर आता ऊसावरती मला थोडक्यात बोलायचं आहे. गुळाचं थोडंसं बॅकग्राऊंड तुम्हाला सांगितलं. प्रश्नाच्या रूपाने आपण भरपूर काही बोलू शकतोय. तरी सुद्धा आपलं जे हवामान आहे, आपल्या विशेषतः कोल्हापूर विभागातलं, कोल्हापुरी गुळ म्हणा किंवा कोल्हापुरी भागातली साखर उतारा म्हणा, हे अग्रेसर असण्याचं कारण म्हणजे त्या ठिकाणी असणार आहे पोषक वातावरण. तेवढाच सूर्यप्रकाश पडतो आपल्याकडे. आता सुद्धा तुम्ही जर बघितलं असेल बाहेरच्या वातावरणामध्ये आपण गेलो, की प्रखर सूर्यप्रकाश आहे, प्रखर उष्णता पण त्याच्यामध्ये तेवढीच आहे. पुरेसे पाणी इत्यादी बाबी आपल्याकडे आहेत. कारण पाण्याची काही कमतरता आपल्याला कधी भासली नाही. मात्र मी ठिकाणी इथंच सांगत होतो, की पुढे मी सांगणारच आहे. अति पाणी आणि अति कमी पाणी या दोन बाबी ज्या शेतकऱ्याकडे किंवा ज्या भागात आहेत, त्या सर्व शेतकऱ्यांनी आधुनिक सिंचन सुविधाकडे वळावं आणि कमीत कमी पाण्यामध्ये ऊस शेती करावं. फक्त चालना देण्यासाठी त्या पाण्याचा वापर करावा. कारण पाणी देतो आपण कसं देतो हे आपल्यालाही माहिती आहे. मी काय या ठिकाणी जास्त बोलत नाही. कारण मी प्रत्येक ठिकाणी जनजागृती मी बरेच वेळेला कार्यक्रमातून बोलतोय सुद्धा आणि मी कडक बोलत असतो शेतकऱ्यांना सुद्धा. आमच्याकडे भेटीला येणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा पहिला त्यांची फिरकी घेत असतो. ते काय करतात नेमकं आणि नेमकं चुकतंय कुठं हे त्यांना दाखवून देत असतो आणि त्यांना ते पटतंय सुद्धा. तर अशा प्रकारे हे सगळं वातावरण असल्यामुळं आपल्याकडं तर हे ऊस उत्पादन वाढलं आणि तेवढंच ते जर आपण व्यवस्थापित वापरलं नाही तर एवढं या ठिकाणी 15 ते 20% इतकी घट होऊ शकते हे पण या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर व्यवस्थापन हे फार महत्वाचं आहे. एखादा व्यवसाय असेल आपला तर त्या व्यवसायामध्ये कुठलाही असू दे तो व्यवसाय आपल्याला कार्यक्षमपणे चालवायचा असेल तर व्यवस्थापनाला फार महत्व आहे आणि म्हणून आज आपण व्यवस्थापन संस्थेमध्येच या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शनासाठी मिळालं आहे. तर हे व्यवस्थापन फार महत्वाचं आहे. आता जमीन पहिला महत्वाची गोष्ट कुठली असेल तर हवामान बघितलं आपल्याकडे हवामान ऊसासाठी पोषक आहे हे सर्व जग जाहीर झालेलं आहे. त्यामुळं कमी जास्त हे होत राहते कारण हवामान बदल हे तुम्हाला माहिती आहे ग्लोबल वॉर्मिंग सगळं तुम्ही ऐकताय सगळे प्रश्न जे भेडसावतात तुम्ही जगामध्ये चाललेल्या गोष्टीमुळे उलतापालत होत चाललेलं आहे आणि तापमान वाढ म्हणा किंवा कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढ किंवा हे पोल्युशन वाढत चाललेलं आहे. आता तुम्ही लांब कशाला आता कोरोना परिस्थितीमध्येच तुम्ही आकडेवारी ऐकली असेल दिल्लीसारखे शहर जे कायम गजबजलेलं असायचं प्रदूषणानं आता ते सुद्धा आपल्याकडे येत चाललेलं आहे तो नाही प्रश्न परंतु जे काय प्रदूषणाची पातळी आहे ती पातळी कमी झाली होती कारण लोकांची वर्दळ वाहतूक रस्त्याला सगळी कमी झाली होती. तर तशाच प्रकारे हवामानातले बदलाचे घटक या गोष्टीला आपल्याकडं मारक ठरत असतात काही प्रमाणात तर ते आपण मागच्या वर्षी अनुभवलेलं आहे कारण 2005 नंतरचा महापूर आपण भयानक मागच्या वर्षी बघितलेला. आता पावसाचं जर बोलायचं झालं तर ह्या वर्षी 9% पाऊस अतिरिक्त पडलेला आहे आणि 1959 58-59ची आकडेवारी पार केलेली आहे अशा प्रकारचे एक आपल्याकडे इतिहास सांगतोय. तर अशा प्रकारे हे होतच राहणार आहे. कमी कधी कमी काही काही वेळेला आपण जून मध्ये पेरणी करतो आणि महिनाभर पाऊस नसतो त्या काळ परत पेरणी करावं लागेल हे चित्र आहे. तर तशाच प्रकारे ह्यातूनच आपल्याला जायचं आहे परंतु तरी सुद्धा आपण सुदैवानं सुखी आहोत आपल्या भागातले शेतकरी सगळे आपण कारण आपल्याकडे हे सगळं आहे आणि शिवाय आपल्याकडे जमीन सुद्धा काय अतिशय चांगली आहे ऊस शेतीसाठी. मात्र ही मध्यम ते भारी काळी कसदार जमीन असावी निचरा चांगला होणारी असावी नंतर पीक वाढीसाठी लागणारे अन्नकडे पुरवणारी असावी. आता हे पुरवण्याची क्षमता जी आहे तिला सॉइल फर्टिलिटी म्हणतात ही आपल्या हातामध्ये आहे कशी टिकवायची ती आणि ती टिकवण्यासाठी एकात्मिक शेती व्यवस्थापन तंत्रामध्ये एकात्मिक खत व्यवस्थापनाचा अवलंब महत्वाचा आहे. सामू ही अतिशय सगळ्यात महत्वाची बाब आहे कारण आपण जसं पावसाचा जास्त पाऊस कोकण विभागात गेलो तर सामू कमी असतो तर आपल्याकडचा जो सामू आहे हा जमिनीला इतका असावा अशी अपेक्षित आहे आणि त्याच्यामध्ये क्षाराचं प्रमाण 0.5% कमी असावं कारण हे फार महत्वाचं आहे. कारण जो गुळ आपण बनवणार आहोत अशा प्रकारच्या याच्यापेक्षा जास्त असणाऱ्या क्षारयुक्त जमिनीमधून त्या गुळामध्ये नाही म्हटलं तर ऊसाच्या रसातून हे क्षारयुक्त पदार्थ येतात आणि असा गुळ जो आता आपण हायड्रॉस पावडर घालून जे मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात आणतात शेतकरी आणि तो लवकर खराब होतो हवेतला आर्द्रता शोषून घेतो तशा प्रकारे हा जो क्षार आहे हा क्षार म्हणजे मिठासारखंच काम आहे तुम्हाला माहिती आहे मीठ आणि साखर जर वातावरण उघडे थोडंसं जास्त दिवस राहिले तर पाणी सुटायला लागतं तशा प्रकारे हे गुळाला सुद्धा त्याच्या साठवणुकीमध्ये परिणाम करतात आणि म्हणून अशा जमिनी शक्यतो असू नयेत. खारवट चौपन चुनखडीत जमीन पाण्याचा निचरा योग्य नसणारी अशा जमिनी वापरू नयेत. आता इथं सांगितलेलं हे काय कायमचं आहे तुम्ही म्हणाल पण तू माती परीक्षण ह्यातनं करून घेणं हे महत्वाचं आहे तितकंच महत्वाचं आहे. तुम्ही जर दर्जेदार गुळाकडे वळायचं असेल तुम्हाला आणि वळायला पाहिजे हे मी तुम्हाला ठासून सांगतो या ठिकाणी काय अडचण असेल तर संशोधन केंद्र तुमच्यासाठी आहे शासन तुमच्यासाठी आहे त्यातून काहीतरी मार्ग निघत राहणार आहे परंतु तुम्ही तुमच्या जमिनीचं आरोग्य तपासलं पाहिजे हे पण तेवढंच महत्वाचं आहे. आता आपल्याला बघा साधं थोडंसं काय जरी झालं तर डॉक्टर लांबच बोलतात आणि म्हणतात तुम्ही पहिला ट्रीटमेंट टेस्टिंग करून आले का तुमचे सगळं कारण ह्या महाभयंकर अशा प्रकारचा कोरोना रोगाला आपण सामोरे जात आहोत
तर अशा मग घडीला जर आपण एवढं जर आपण एवढी काळजी घेतो तर मग जमिनीची का काळजी घेत नाही? आणि त्यासाठी म्हणून या अशा जमिनी वापरूच नाहीत गुळासाठी, हे पहिला आपण लावण करतानाच ऊसाची ठरवले पाहिजे. आणि म्हणून ते एक महत्वाचं आहे. त्याच्याकडे तुम्ही कटाक्षाने लक्ष दिलं पाहिजे. 6.5-8च्या वर असेल तर तुम्ही निश्चितच त्याच्यामध्ये क्षाराचं प्रमाण भरपूर असणाऱ्या जमिनी असतात आणि अशा प्रकारे जमिनी लागवडीसाठी अयोग्य असतात. गुळ खारट होतो. तुम्ही कदाचित गुळ खाताना सुद्धा काय काय खारटपणा लागतोय, तुम्ही बघितलं असाल. मी स्वतः अनुभवलेला आहे. एकदम मीठ खाल्ल्यासारखा सुद्धा किंवा गोड आहे, परंतु त्यात मिठाचं प्रमाण जास्त आहे, असं पण अनुभवतो. तर हे सगळं टाळण्यासाठी आपल्याला जमिनीची निवड ही फार महत्वाची आहे. आता हे बघा इथं दिलेलं आहे, त्याच्यामुळे काय होतं नेमकं ज्यूस प्युरिटी म्हणजे जी रसाची शुद्धता आहे, ती शुद्धता घडते. जर आपण क्षारयुक्त जमिनीचा वापर केला तर. पोटॅशियम क्लोराईड कंटेंट इन ज्यूस ते वाढत राहतं आणि त्याचा इतकासा परिणाम गुळ वाटण्यामध्ये किंवा गुळाच्या गुणवत्तेला ठरत नाही. आणि जॅगरी प्रोड्यूस साल्टिश अँड पुअर कीपिंग. मगाशी सांगितलं की गुळ जो बनतो तो खारट बनतो आणि त्याची साठवण क्षमता कमी होते. त्याच्या बरोबरच ज्या ठिकाणी दलदलयुक्त जमिनी आहेत किंवा निचरा होत नाही, अशा जमिनीमध्ये नॉन प्रोटीन नायट्रोजन वाढत जातं आणि हे नॉन प्रोटीन नायट्रोजन आपल्याला शरीराला पोषक ठरत नाही. आणि म्हणून ते सुद्धा अशा सुद्धा जमिनी या ऊसाच्या लागवडीसाठी विशेषतः वापरू नयेत. त्याच्यामध्ये मग ते का पाणथळ होतात हे तुम्हालाही माहिती आहे. तवा धरणे वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. सबसॉइलरचा वापर करणे, हे सगळं जमिनीच्या पूर्ववशामध्ये थोडंसं तुम्ही जर उलटापालट केली तर ह्या जमिनी सुद्धा हाताखाली येऊ शकतात. मात्र एन पद्धतीने कोणत्याही प्रकारच्या निचरा पद्धतीचा अवलंब आणि त्याच्या जोडीला एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये सेंद्रिय खतांचा वापर, शेणखतांचा वापर, हिरवळीच्या खतांचा वापर करून जमिनी सुधारता येणं तुमच्या हातामध्ये आहे. त्याशिवाय अशा प्रकारे ह्याच्या जमिनीमध्ये ज्या वॉटर लॉग्ड कंडिशनमध्ये PTO5 म्हणजे फॉस्फरसचं जे प्रमाण आहे, प्रमाण घटत जातं. जे गुणवत्तायुक्त ऊस उत्पादनामध्ये आणि याचा रोल गुळ तयार होण्यामध्ये सुद्धा आहे आणि त्यामुळे तो असणं गरजेचं आहे. कारण आपण फॉस्फरिक आम्ल वापरतो, तुम्हालाही माहिती आहे आर्सेनिक मुक्त असावा तो तो गुळ तयार करताना वापरला जातो. तर त्याला चालना देण्यासाठी म्हणून हा जो डिक्रीज होणारा म्हणजे घटत जाणारा जो फॉस्फरस आहे तो त्याच्यामध्ये जास्तच घटतो आणि त्याचा गुणवत्ता गुळ करण्यासाठी अडचणी निर्माण होतात. इन्क्रीज ग्लुकोज अँड ऍश. आता हा ग्लुकोज जो आहे आपल्याला काय आवश्यक आहे की साखर म्हणजे रिकव्हरी उतारा त्या ठिकाणी जर ग्लुकोजचं प्रमाण वाढत गेलं तर आता प्रमाणशीर असायला पाहिजे. मग सांगितले खाण्यामध्ये येते ते त्याच्यामध्ये ग्लुकोज ऑलरेडी म्हणजे मुळातच येतो या, परंतु तो जास्त बी असायला नको. म्हणजे काय आहे की सुक्रोजचं प्रमाण एकदम घटायचं आणि ग्लुकोजचं प्रमाण वाढायचं असं पण होता कामा नये. हे सांगितलेलं आहे त्या साच्यामध्ये जर तुम्ही गुळ बसवला तर अ ग्रेड ब ग्रेड किंवा विशेष विशेष ग्रेड सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये ते आपल्याला फिट बसवता येतं. पुअर ज्यूस क्वालिटी मगाशी इथं सांगितलेलं आहे. लॉस इन जॅगरी रिकव्हरी तुम्हाला हे तुम्हाला इथंच सांगितलं बघा. जॅगरी रिकव्हरी कमी होते आणि क्वालिटी जॅगरी हे थोडंसं इंग्लिश आहे, थोडंसं मराठी मला ते काय जास्त कॉम्प्युटरवरती जमलं नाही म्हणून थोडंसं एक दुसरी स्लाईड कुठेतरी इंग्लिश आहे ते समजून घ्या तुम्ही थोडंसं. त्यामुळं गुणवत्तायुक्त गुळ तयार होत नाही आणि त्याची साठवणूक चांगली करता येते. आता त्याच्या पुढं आपल्याकडे कोकण विभागाच्या काही जमिनी आहेत त्याच्यामध्ये ह्या आम्लयुक्त जमिनी असतात. त्याच्यामुळे मुळातच त्याच्यामध्ये म्हणजे कमी सामो असतो आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर जॅगरी नॉट सेट प्रॉपरली. गुळ जे वटण्याचं म्हणतो, गुळ वटणे हा शेतकऱ्यांच्या मध्ये पॉप्युलर शब्द आहे. तर गुळ वटत नाही आणि म्हणून अशा जमिनी शक्यतो तुम्ही वरच्या सांगितलेल्या आहेतच. आता ऑर्गॅनिक कार्बन जो आहे हा कार्बन म्हणजे सेंद्रिय कर्ब ही एक अतिशय महत्वाची जमिनीच्या आरोग्य दर्शक बाब आहे आणि तिचा फायदा ऊसाच्या उत्पादनासह गुणवत्तायुक्त गुळ तयार करण्यासाठी उतारा वाढवण्यासाठी फायदेशीर ठरतो. मात्र ह्याचं प्रमाण सुद्धा आपल्याकडे कमी होत चाललेलं आहे कारण समशीतोष्ण प्रदेशामध्ये आपण हा भाग येत असल्यामुळं निसर्गताच आपण पाचट जाळण्याचं एक प्रमाण आपल्याकडे आहे. किती सांगितलं तर अजून बी त्याच्यामध्ये आपल्याकडं एवढीशी म्हणजे एवढासा बदल झालाय असं काय म्हणता येणार नाही. आणि शिवाय असं फुकटचं मिळणारं पाचट जमिनीमध्ये न गाठता आपण ते जाळून टाकतो याचा सुद्धा याच्यावरती परिणाम होतो आणि रासायनिक खतांचा असंतुलित वापर. त्यामुळे हे जे काय म्हणतो आपण आणि शिवाय ज्या पट्ट्यामध्ये आपल्या जमिनी येतात त्या पट्ट्यामध्ये हे
तयार न होण्याला कारणीभूत ठरणारे घटक आहेत आणि म्हणून ऑर्गॅनिक कार्बन किंवा सेंद्रिय कर्ब आपल्या जमिनीत वाढलं पाहिजे. तिथं इथंच तेच सांगितलेलं आहे, थोडस काही कमी जास्त मराठी. आता अडसाली पूर्व हंगामाने सुरू, मगाशी तुम्हाला मी सांगितलेलं आहे, याच्या ह्या लागणीचा कालावधी जो आहे तो 15 जुलैला चालू होतो, तो 15 फेब्रुवारीला संपतो. तुम्ही शेतकरी सर्वांना माहिती आहे, पण तरी सुद्धा फेब्रुवारी मार्च नंतर मे अखेरपर्यंत, जून अखेरपर्यंत शेतकरी ऊसाची लागवड करण्याचा प्रयत्न करतात. तर असं शक्यतो कुणीही करू नये. हंगाम ठरलेले आहेत. आता उशिरा अडसाली म्हणून सप्टेंबरमध्ये लागण करण्याची मुभा सुद्धा काही कारखान्यांनी, साखर कारखान्यांनी दिलेली आहे. परंतु तरी सुद्धा ह्या हंगामा व्यतिरिक्त जर तुम्ही लागण करत असाल तर तो निश्चितच गुळ शेतीसाठी आणि साखर धंद्यासाठी सुद्धा फायदेशीर ठरणार नाही. तेव्हा पूर्व हंगाम मगाशी सांगितलेलं आहे, त्याला वजन किती आहे, आणि सुरू हंगाम अतिशय महत्वाचे दोन हंगाम आहेत. यामध्ये जाती दिलेल्या आहेत. या जातींचा अवलंब विशेषतः ह्याच्यामध्ये असणाऱ्या गुळासाठीच्या जातींचा अवलंब त्याच्यामध्ये 90-57 एक आहे पूर्व प्रसार, ते आता प्रसारित झालेले आहे. 86-32 पण गुळासाठी चांगले आहे, परंतु ते थोडंसं तपकिरी कलरचा गुळ त्याचा होतोय आणि काकवी मात्र एक नंबरची त्याची होते. आणि त्याच्याच जोडलं 671 ही लवकर पकवणारी जात. त्या दोन जाती मध्यम पकवणारी, तर ही लवकर पकवणारी जात आहे. तुम्हाला माहिती आहे 671 अजून ती बऱ्याच भागामध्ये होती, परंतु गवताळवाढ हा रोग जास्त येत असल्यामुळे ती जात मागे पडलेली आहे. तसंच 10,001 हे तुमच्याकडे आहे, परंतु तिचा पण कसा गुळ गुणवत्तायुक्त होत नाही. 265 मोठ्या क्षेत्रावरती आहे, त्याचा गुळ गुणवत्तायुक्त होत नाही. त्याच्या फोटो तुम्हाला दाखवतो. काही अडचणी आहेत त्याच्यामध्ये, परंतु त्या पण सुधारतील, त्या सुधाराव्या लागतील आपल्याला, आणि त्याच्यामध्ये कमी जास्त हे संशोधन चालूच राहतं. आता ही बॅनरेबल जर पास ही तर तुम्हाला मगाशी सांगितले, तर अशा आहेत 3-4 जाती जर आपण बघितल्या, आणि नशिला का हे सुद्धा 671 आणि 86-32 गुणवत्तायुक्त अशा प्रकारचा जो मधासारखा जो काकवी मिळते त्याच्यासाठी जास्त फायदेशीर आहे. तर अशा प्रकारे ह्या जातीचा वापर आपण जर हंगामनिहाय केला तर कुठलीही अडचण येणार नाही. आता नदीपूर क्षेत्र काही भागामध्ये आपल्याला भेडसावतो प्रश्न, आणि तो भेडसावलेला आहे, आपण अनुभवलेला आहे. त्याच्यामध्ये मला काही जास्त सांगायचं नाही, पण तरी सुद्धा थोडस पुसटची कल्पना आपल्याला असावी म्हणून. आता 75-27 पूर्वी जात होती आपल्याकडे, कदाचित आता ती कदाचित म्हणण्यापेक्षा आता नाहीच आहे ती, कारण त्याच्यामध्ये सुद्धा गोडवा हा विरळ येतो आणि कानी रोगाचा प्रादुर्भाव जास्त येतो. 80-14 महालक्ष्मी ही जात आपल्याकडे होती पूर्वी, ती अतिशय चांगली आहे जात, परंतु ती सुद्धा मागे पडत गेली. 86-32 आज घडीला देशामध्ये आणि जगामध्ये, राज्यामध्ये आज जर बघितलं तर हे दोन जात आता सध्याच्या घडीला आम्ही स्टॅटिस्टिक्स बघितलं तर 86-32 आणि 0238 ही भारतीय ऊस संशोधन संस्था कोईमुत्रच्या संशोधनातून विकसित केलेली जात देशामध्ये या दोन जातींना जास्त क्षेत्र व्यापलेलं आहे. हे पण तेवढंच महत्वाचं आहे. आणि आपल्या राज्यामध्ये या दोन जातीनं जास्त क्षेत्र व्यापलेलं आहे. परंतु गुळासाठी सुद्धा ह्या जातीचा वापर करू शकतो आपण. 80-14 यांच्याकडे असेल, काही लोक अजून बी ते आमच्याकडे बियाणं मागतात, आम्ही काही प्रमाणात ते बियाणं सुद्धा आम्ही तयार करतोय, देतोय शेतकऱ्यांना. तर असं सुद्धा म्हणजे ह्या जाती जरी आम्ही सांगितल्या 2-3 जाती चांगल्या आहेत, तसं नाही, ह्या जाती सुद्धा चांगल्याच आहेत, हे पण लक्षात ठेवा तुम्ही. फक्त ते करण्याची कला आणि संशोधनात्मक त्याच्या बाबीची जोड जर तुम्ही दिला तर हे सगळं तुम्हाला करता येणं शक्य आहे. नदीपूर क्षेत्रात ऊसाची लागवड मात्र उशिरा अडसाली किंवा पूर्व हंगामी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यातच करायला पाहिजे. हे महत्वाचं आहे, हे करत नाही आपण. मग आणि त्याच्यामुळे काय होतं की पुढच्या वर्षी पुराची पातळी किती येणार आहे आपल्याला समजत नाही, आणि मग तिथं नुकसानीला आपण सामोरं जातो. काही दिवसांसाठी ऊसाच्या शेतीमध्ये पूर येणं हे काही नवीन नाही आपल्याला, आपण माहिती आहे आपल्याला. पण तरी सुद्धा 1-2 फूट 3 फूट ऊसाच्या खोडापासून उंची जर पाण्याची राहील तर कसा परिणाम होत नाही. पण तो एकदमच ऊस रंगणे, पाण्याच्या टोपणामध्ये गाळ जाऊन बसणे, ऊस वर्ण वाळत येणे, शेंडे कुजणे, हे सगळे प्रमाण जर टाळायचं असेल, कारण आपल्याला नशेना का गुळ करायचा, पण कारखान्याला सुद्धा जर ऊस घालायचा म्हटलं तरी सुद्धा त्याला काय तर वाढ पाहिजे, आपल्याला नुकसान होता कामा नये. आता अशा ऊसाचा जरी गुळ करायचा म्हटला तरी ते तुम्हाला मग सांगितलं की 60 डिग्री तापमानाला पाण्याच्या 10 मिनिटं जर प्रक्रिया करून ऊस स्वच्छ धुवून घेऊन जर गुळ केला तर तो गुळ पण चांगला होतो. तर हे सांगायचं मला या ठिकाणी. म्हणून ती वेळ येऊ नये म्हणून थोडंसं याच्याकडे थोडंसं कटाक्षाने आपण लक्ष देणं गरजेचं आहे. खरीपातलं एखादं पीक घेऊन ऑक्टोबर-नोव्हेंबरची लागण करणं गरजेचं आहे. ते जर केलं आपण, आणि शिवाय आता आपल्या भागात पाऊस पडतोय आणि आता राज्यामध्ये मागच्या महिन्यापर्यंत पाऊस होताच कमी जास्त, परंतु अशा ठिकाणी प्लास्टिक पिशवी रोप लागण पद्धत जर आपण विचारात घेतली तर ती सुद्धा एक फायदेशीर ठरू शकते. आणि अशा प्रकारची रोपं लावून आपण चांगल्या प्रकारची मशागत करून वापशावरती आपण त्या जमिनीमध्ये हे हंगाम साधता येते.
त्याशिवाय जोमदार वाढ होईल यासाठी खताचं व्यवस्थापन हे महत्वाचं आहे. कारण तुम्हाला ऊस तो वाढवून घ्यायचा आहे. मात्र असं नाही की बाबा नुसतं रासायनिक खताला युरिया वापरला आणि तो बी असंतुलित, कुणाचाही शिफारशीत मात्रा न वापरता किंवा कुणाचं शास्त्रीय सल्ला न घेता, तसं नाही आहे. नुसतं उंच वाढला म्हणजे ऊस माझा चांगला आला असं नाही. तर त्यासाठी तुम्ही त्याचं व्यवस्थापन केलं पाहिजे. नवीन नवीन लागवड पद्धती येत चालल्या, रुंदसरी पद्धत, जोडळ पद्धत, पट्टा पद्धत हे पूर्वीच्या आहेतच. सोडवळ पद्धत. आता याच्यामध्ये रुंदसरी पद्धतीचा अवलंब करत चाललं गेलेलो आहे आपण, कारण यांत्रिकरणाचं युग येत चालल्यामुळं विशेषतः आपल्या शेतीमध्ये सुद्धा. मात्र रुंद सरीकडे जरी आपण गेलो तर आंतरपिकांचा अवलंब करणं गरजेचं तेवढंच आहे. कारण तणावरती जो तण नियंत्रणासाठी होणारा खर्च किंवा तणापासून होणारं नुकसान टाळायचं असेल, जमिनीला विश्रांती मिळायचं असेल, कारण आपल्याकडे जमीन धारणा सुद्धा कमी आहे, तर अशा घडीला ऊसाची लावण करायची, ऊस तोडायचा, परत लावण करायची, अशा प्रकारचं कुठलंही चित्र न बाळगता आपण लावण केली की 5 वर्षामध्ये ती ऊस शेती ऊसाखालीच राहील याचं कटाक्षानं बघणं गरजेचं आहे. कारण खोडव्याचा, निडव्याचा, चिडव्याचा सुद्धा गुळ दर्जेदार बनवता येतो आणि लवकर पकवता आल्यामुळे मार्केटमध्ये आपल्याला दर चांगला मिळायला फायदा होतो. तर अशा प्रकारे रुंदसरी लागण पद्धतीचा फायदा करून घेता येतो. मात्र जमीन व्यवस्थापनामध्ये विशेषतः आंतरमशागतीकडे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. आता जर बघितलं तर संतुलित खत वापर, आता मगापासून मी तुम्हाला ते सांगत आलेलं आहे की रासायनिक खताचा, सेंद्रिय खताचा, शेणखताचा वापर महत्वाचा आहे, तागधनच्याचा वापर महत्वाचा आहे. रासायनिक खताची मात्रा या ठिकाणी दिलेली आहे, परंतु ही ऊसाच्या कायमच्या लागण पद्धतीसाठी दिलेली आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला 20% नत्रयुक्त खताची मात्रा कमी करायची आहे या हंगामात. कारण ती दिलेली आहे पुढे, मी ते तुमच्या त्या ठिकाणी बोलतो. मात्र 86 ज्या ठिकाणी आहे त्या शेतकऱ्यांनी सुद्धा 25% वाढी जरी दिली तरी सुद्धा याच्या 20% कमी करून देणं गरजेचं आहे. तेवढंच महत्वाचं आहे ते सुद्धा. तर अशा प्रकारे आपण खत व्यवस्थापनाकडे थोडंसं बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे. सेंद्रिय पदार्थांचा कार्यक्षम वापर हे तुम्हाला मगापासून मी सांगत आलेलं आहे. तर त्याच्यामध्ये हे सगळ्या गोष्टी जर आपण काही प्रमाणात वापरले एकात्मिक ह्याच्या व्यवस्थापनामध्ये, तर जमिनीचं आरोग्य चांगलं राहील. सेंद्रिय कर्म मगाशी मी जे तुम्हाला सांगितलं त्याचं चांगल्या प्रकारे आपल्याला मेंटेन करता येईल तो. आणि अशा प्रकारे रासायनिक खतावरती होणारा खर्च कमी होईल, प्रदूषण होणार आहे काही प्रमाणात त्याचं प्रमाण कमी होईल, पैसा जो होणारा खर्च आहे तो वाचेल. मात्र अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून शेती करणं तितकंच महत्वाचं आहे. आणि त्यासाठी मगाशी सांगितलेलं की एकदा ऊस शेती लावली की 5 वर्ष त्यातून ऊस निघाला नको. तर अशा प्रकारे बिल्डिंग बांधताना आपण जसं विचार करतो की बाबा याचं फाउंडेशन कसं पाहिजे, त्याला स्टील कसा वापरला पाहिजे, हे किती मजल्यापर्यंत आपल्याला वाढवायचं आहे, हे जसं आपण नियोजन करतो कागदावरती, तशाच प्रकारे ऊस शेतीमध्ये सुद्धा मी जरी 5 वर्ष सांगितलं तर त्याच्यापेक्षाही जास्त खोडवा ठेवता येतो, हे पण लक्षात ठेवा तुम्ही. मात्र आपल्याकडे नेमकं काय झालेलं आहे, खोडवा म्हटलं की एकदमच दुर्लक्ष. आणि त्यामुळं आणि एक दोन दोन घ्या म्हटलं तर मग काय प्रश्नच नाही पुढचं. एक खोडवा घेऊ पण नाकेनं, आणि ते वेळेत खोडवा राखला जात नाही, ही सुद्धा एक मोठी समस्या आहे. आणि तिचे फायदे आपल्याला साध्य करून घेता येत नाही. म्हणून आपण त्याचा जरूर विचार करणं गरजेचं आहे. हे जर आपण केलं तर हे जे सेंद्रिय पदार्थाचा कार्यक्षम वापर म्हणा, किंवा त्याच्यामध्ये मिळणारं फुकटचं जे 65 मगाशी मी तुम्हाला सांगितलं ह्याचं म्हणा, किंवा इतर जे काय आहेत लेंडी खत, हाडाची खतं, ही मासळी खतं, आता हे झालं इथं सांगायला. परंतु तुम्ही सर्व शेतकरी काय लेंडी खत किंवा ठीक आहे काही प्रमाणात लेंडी खत गावात सुद्धा आपण बकरी बसवण्याचा प्रयत्न करतोय, त्यातून मिळवतोच. परंतु शेणखताची कमतरता भरपूर होत चाललेली आहे, कमतरता होत चाललेली आहे. त्यामुळे याची भरपाई करण्यासाठी आपल्याला काही नाही, हे सहजासहजी शेतात पडलेलं पाचट काय बाहेरून आणून टाकणारे पण शेतकरी आहेत, हे पण लक्षात ठेवा. आपण फक्त कंटाळा करतो किंवा आपण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो, पण त्याचं तितकंच महत्व आहे. थोडंसं 4 पैसे खर्च केले की 8 पैसे आपल्याला मिळणार आहेत, हे करणारे शेतकरी पण आहेत. आणि त्यांना माहिती आहे, आणि म्हणून ते शेतीमध्ये अग्रेसर ठरतात, शेतीभूषण ठरतात, शेतीनिष्ठ ठरतात, कृषीभूषण ठरतात आणि नावारूपाला येतात. तर तसं तुम्ही पण यावं, मोठ्या शेतकऱ्यांनी मोठं व्हावं, बारक्या शेतकऱ्यांनी पण मोठं व्हावं, अशी एक अपेक्षा आहे. हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे किती प्रमाणात वगैरे वाढतं वगैरे. परंतु हे तुम्ही थोडंसं नशे नाका ऊस शेतीमध्ये याच्यामध्ये 2-3 प्रकार आहेत. ऊस लावायच्या अगोदर घेऊ शकता, ऊसाच्या सरीमध्ये सुद्धा 1 महिन्यानंतर तुम्ही करू शकता, ऊस गाडते भरणी करताना गाडू शकता, किंवा 5 वर्षे पूर्ण झाली की एकदा हे पीक घ्यायचं आहे आपल्याला. म्हणजे तुमचं सगळी जी काय कसर आहे त्या जमिनीची थोडीफार भरून निघायला मदत होईल. म्हणजे जे काय खरीपमध्ये पिकं आपण जी घेतो इतर, त्या ठिकाणी ही जर पिकं घेतली तर निश्चितच तुमचं जमिनीचं बेवड म्हणतो आपण, ते बेवड सुधारायला मदत होते. आणि पाचट राखण्याचे फायदे तर भरपूर आहेत, ते बोलवलं तेवढं कमी आहे त्याच्यावरती. काय एवढं काय सांगता येणार नाही, पण प्रश्नाच्या रूपाने आपण सगळं बोलू. आता हिरवळीच्या खताचे फायदे वगैरे हे सगळे त्या ठिकाणी आहे, उत्पादन वाढ होते. काही जे काय अनावश्यक म्हणजे घटक जमिनीमध्ये सतत सतत तेच पीक घेतल्यामुळे जे तयार होतात, त्यांची विषारपणा विषमुक्त करायला असे हिरवळीचे खतं फायदेशीर ठरतात. आणि शिवाय जमिनीची जडणघडण बदलायला, जमिनीची सुपीकता वाढायला, जमिनीची धूप कमी व्हायला,
याचे आणि पाणी धारण क्षमता करून ते मेंटेन करायला याचा फायदा होतो. तर ही ढाईंचे आपण हे पीक दिलेलं दाखवलेलं आहे, फक्त फोटो बघा. अशा प्रकारे काढून आपण ऊसाच्या शेतीमध्ये या सरीचा वर्माने वर्म्याची सरी केली की या ठिकाणी आपल्याला लावून करता येते आणि त्याचा फायदा चांगल्या प्रकारे करून घेता येतो. आता हे झालं तुमचं थोडंसं जमिनीचं आरोग्य, हवामान. आता आपल्याला जाती माहीत पाहिजेत. आता जातीचं थोडक्यात मी तुम्हाला वर दाखवलेले काही फोटो म्हणा, पण तरी सुद्धा जातीवरती थोडंसं बोललं पाहिजे, कारण ऊसासाठी आपल्याला जाती निवडायच्या आहेत म्हटलं, गुळासाठी म्हटल्यानंतर थोडंसं चिकित्सक असलं पाहिजे. तर त्याच्यामध्ये आता ही जात मागच्या वर्षी आम्ही विद्यापीठाने शिफारस केलेली आहे, OM 0957. तर ही जात सुद्धा अतिशय चांगली आहे. तर ह्या जातीचा वापर जर तुम्ही केला तर इथं बघा तुम्हाला ऊसाचा रंग सुद्धा हा बॅनर-5 सारखा दिसतो, पांढरट गुलाबी रंगाचा. तुम्ही बॅनर-5 घेणारे शेतकरी आहात, तो ऊस आपल्याकडच्या ह्या नदीपूर पट्ट्यात विशेषतः हलक्या जमिनीमध्ये सुद्धा अजून काही रोग येतात, त्याच्यावरती येत नाहीत असं नाही, परंतु सुद्धा या पंचगंगापासून ते पार आजऱ्यापर्यंतचा पट्टा नदीकाठचा जर बघितला तर ह्या जातीला आपल्या बॅनर जातला जास्त प्राधान्य आहे आणि गुळासाठी ती वापरली जाते, साखरेसाठी वापरली जाते. परंतु तरी सुद्धा ती विभागासाठी जास्त लोकप्रिय झाली. मात्र आपल्याला राज्यासाठी गुळासाठी राज्यातील इतर क्षेत्रासाठी गुळाचं उत्पादन चांगलं मिळावं ह्या उद्देशानं ही एक जात मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव आणि प्रादेशिक ऊस गुळ संशोधन कोल्हापूर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत ही शिफारस केलेली आहे. तर हिचा सुद्धा वापर गुळासाठी करता येणार आहे. ही 10,001 ही जात सुद्धा तुमच्याकडे आहे. ऊस साखर कारखानदारीला मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रकारे चालते. गुळ पण गुणवत्तायुक्त होतो, परंतु काही शेतकरी करतात, काही शेतकरी करत नाहीत. परंतु गुळासाठी असं आम्ही काय तिला शिफारस केलेली नाही, परंतु लवकर पकवणार ही जात चांगल्या प्रकारची आपल्या विद्यापीठाने शिफारस केलेली आहे 2017. तर ही 265 ही आपल्या सर्वांना माहिती आहे 2007 पासून शिफारशीत आहे आणि राज्यात मोठ्या प्रमाणात क्षेत्र व्यापलेलं आहे. आर्थिक उलाढाल जी म्हणतो आपण ह्या 2 जातींना स्थान पटकावलेलं आहे त्याच्यामध्ये. बाकी इतर जाती आहेत, तो नाही प्रश्न. परंतु जे उल्लेखनीय अशा प्रकारचं जर बघितलं आपण तर 8632 आणि ह्या 2 जाती 265. आता ही 8632 तुम्हाला जर सांगितलं तर कल्पना म्हणजे तुम्ही विचार सुद्धा करू शकणार नाही. आमच्या प्रक्षेत्रावरचा नदीला लागून असलेला प्लॉट पूर्ण पाण्यामध्ये बुडलेला 2019च्या पुरामध्ये ऑक्टोबर मधली ह्याची परिस्थिती बघा. की तुम्हाला फक्त या ठिकाणी मला हे दाखवण्यासाठी मी हा फोटो टाकलेला आहे की 8632 जे म्हणतो आपण ती जात ही कुठल्याही प्रकारचे परिणाम न होता तुम्ही जर बघितला ऑक्टोबर मधला म्हणजे पूर येऊन गेल्यानंतरच्या परिस्थितीमधला हा फोटो आहे आणि आमच्या शेता म्हणजे संशोधन केंद्राच्या नदीला लागून असलेला प्लॉट आहे. तर अशा प्रकारे ही जात अतिशय चांगली आहे. तर तिचा गुळासाठी काटणीसाठी सुद्धा करता येतो. आता हे तुम्ही बघितलंय की महापुरामुळे काय झालेलं आहे हे काय ह्याच्यावरती मी जास्त बोलत नाही कारण तो विषय वेगळा आहे. तर हे अशा प्रकारे शेंडे गेलेले ऊस मग बाकीचं काय होतं ते नुकसान दिसून येतं. 8632 हा ऊस या ठिकाणी दाखवलेला आहे. आता ही 9205 तुम्हाला मगाशी जसं दाखवलं मी की 9057 थोडंसं पांढरट आणि इथं जर बघितलं तर गुडक्याकडच्या ऊस कांडीला गुलाबी छटा असते. तुम्ही जसं आपण मेकअप केल्यानंतर थोडीशी गुलाबी छटा गालावरती दाखवली जाते तशा प्रकारच्या या जातीला कलर आहे. तुम्ही जर जवळून बघितलं तर ह्या जातीचा वाढायचा प्रमाण सुद्धा कमी आहे आणि त्यामुळे ही जात सुद्धा गुळासाठी अतिशय एक नंबरची आहे असं मी म्हणतो. आपल्या भागामध्ये ही मोठ्या प्रमाणात वापरली जाते, परंतु मगाशी सांगितल्याप्रमाणे काही ठराविक पॉकेटमध्ये मात्र विभागामध्ये त्याचा वापर केला जातो. हा जर रंग बघितला तर ह्याची रसाची शुद्धता चांगली असते, त्यामुळे गुळ निश्चितच चांगला होतो आणि जो हायड्रॉस पावडर करून जो पिवळा धमक गुळ बनवतो आपण त्याच्यावरती मात करण्यासाठी या जातीचा अवलंब मोठ्या प्रमाणात आपल्याला करता येतो आणि ही जात या प्रादेशिक ऊस गुळ संशोधन केंद्र या ठिकाणी शिफारशीत केलेलं आहे. त्या ठिकाणी त्याचं संशोधन झालेलं आहे आणि 25 वर्षापासून त्याचं संशोधन चालू आहे आणि अजून ती जात सुद्धा टिकलेली आहे हे पण यातनं सांगायचं. तर थोडंसं क्लोजअप घेतलेलं आहे, हे क्लोजअप करून तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. आता हे व्हरायटी योग्य कशा ठरवले जातात की त्याच्यावरती जर गुळाची गुणवत्ता अवलंबून असेल तर त्याच्यासाठी त्याच्यामध्ये मध्यम लांबीच्या त्याच्या कांड्या असाव्यात. फायबर कंटेंट जे म्हणतो आपण म्हणजे चोथा तो कमी असावा. रिंड टिश्यू तुम्हाला आता रिंड टिश्यू म्हणजे कसं उसाच्या 2 जोडपाजवळ असे बारीक 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 टिपके असतात बघा. 2 कांडीचे टिप जोडाजवळ थोडीशी एक अर्धा सेंटीमीटर रुंदीची अशी गोल पट्टी असते आणि त्या पट्टीवरती बारीक बारीक अशा प्रकारचे ठिपके असतात. ते रिंड टिश्यू याचं प्रमाण कमी असायला कारण रिंड टिश्यू म्हणजे काय
की दूध काढल्यानंतर म्हशीचं परत आपण दूध काढायचा प्रयत्न केला म्हणजे 7 मिनिटात दूध काढून व्हायला पाहिजे. त्याच्या पुढे जे दूध काढतो त्याला कन्नडमध्ये मलदारी दूध म्हणतात. आता थोडस जर आपण पुढे गेलो तर मराठीमध्ये म्हटलं तर पाचट अशा प्रकारचं दूध लागतं. तसं हे गॅदरिंग टिश्यूचं काम आहे. त्यामुळे गुळाच्या गुणवत्तेमध्ये सुक्रोजचं प्रमाण घटण्यामध्ये त्याचा रोल आहे आणि म्हणून या जातीमध्ये ते कमी असावं म्हणजे ज्या आता आणि ते कमी आहे म्हणून तर त्या जाती पुढे आलेल्या आहेत. शिवाय मगाशी सांगितलं की पांढऱ्या रंगाचा ऊस असावा, तो मऊ असावा, थोडस गुलाबी छटा किंवा पिवळ्या रंगाची छटा असावी त्याला, त्याचं मळीचं प्रमाण कमी असावं आणि साखरेचं प्रमाण जास्त असावं. हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असेल. कलर पिगमेंट हे महत्वाचं आहे. तर ह्या कलर पिगमेंटमुळे सुद्धा उसाला रंग जो गुलाला येतो तो निश्चितच याच्यावर ठरतो. आणि ह्यामध्ये जाती दिलेल्या आहेत मगाशीपर्यंत मी तुम्हाला सांगत आलेलो आहे. तर या जाती पण या ठिकाणी दिलेल्या आहेत. ऊस जाती हे मराठीमध्ये या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. थोडस तर ही जात अशा निवडाव्यात की जेणेकरून त्याच्यामध्ये वरचे गुणधर्म असावेत असं एकंदरीत सांगितलेलं आहे. तर ही 72 671 मग सांगितलेले तुम्हाला 72 19 आणि 71 25 ह्या जर बघितल्या जाते तर ह्या जाती सुद्धा 1982 साली शिफारशीत करण्यात आल्या आहेत. त्यांची पण गुळाची गुणवत्ता चांगल्या प्रकारे मिळते. परंतु कसं असतंय वर्गामध्ये म्हटलं की 95% मुलगा म्हणजे लई मोठा आणि लई श्रेष्ठ टॉपर, पण त्याच्याबरोबर जवळपास असणारे 94% 93% 92% पोरं पण असतात. तसंही आहे. त्यामुळे एवढं काय असं कमी आहेत असं ह्यांना पण कमी लेखण्याचं हे नाही. पण तो आपला बघण्याचा दृष्टिकोन तिकडे जर असेल आणि गुळच तुम्ही करणार असाल आणि काय नाही म्हटलं तर नामांकित गुळ उत्पादक होणार असाल तरच ती तुम्हाला त्यातली गुणवत्ता समजते. नाहीतर प्रत्येकाला जर दोष देत बसलो आपण तर कशातून काही चांगलं मिळणार. म्हणजे टाकाऊतून सुद्धा टिकाऊ करता येतं आपल्याला. तशा प्रकारे याच्याकडे बघणं गरजेचं आहे. तर रसातील घटक काय असावेत, त्याचं प्रमाण काय असावं, जे मगाशी यापर्यंत जाती तुम्हाला मी सांगितले त्याच्यामध्ये हे सगळे आहेत. आणि म्हणून त्या जातीत 3-4 जाती ह्या गुळासाठी वापरल्या जातात. आणि त्याच्यामध्ये हे तुमचं असलं गुणवत्ता म्हणजे त्याच्यामध्ये एकूण विद्राव्य घटक ब्रिक्स म्हणजे डिग्री ब्रिक्स म्हणतो आपण त्याला, की 19 पासून ते 25 पर्यंत साधारणतः नोव्हेंबर पासून पुढं 19 पासून ते 25 पर्यंत डिग्री पर्यंत ह्याचं रिडिंग जातं. हे ब्रिक्स हायड्रोमीटर स्पिंडल ब्रिक्स हायड्रोमीटर ह्यानं बघितलं जातं. हे 19% जास्त सुक्रोजचं प्रमाण, ग्लुकोजचं प्रमाण 0.5% कमी, ह्याचं प्रमाण कमी असलं पाहिजे. विद्राव्य नत्र वगैरे दिलेलं आहे, स्फुरद दिलेलं आहे, नंतर स्फुरद गुणोत्तर हे दिलेलं आहे, हे कमी असावं. आणि आम्लता ही रसाची तुम्हाला माहिती आहे की रस थोडासा ऍसिडिक असतो, तरी सुद्धा तो 5च्या आसपास असावा. तर हे रसाची डिग्री ब्रिक्स मोजण्याचं आणि ही पॉकेट पीएच मीटर आहे, रसाची सामूहिक किती आहे हे बघण्यासाठी आपल्याला शेतावर सुद्धा हे सगळं करता येतं. आणि अशा प्रकारे पूर्वी बघा फिल्डमन ऊस तोडायचं म्हटलं की पहिला 2 ऊस तुमच्या शेतातला काढून सायकलला अडकून घेऊन जायचे आणि त्याची टेस्ट घेऊन मग तुम्हाला सांगायचं. पण तो आता ऊसच एवढं वाढलेलं आहे की कुठल्याच कारखान्याकडे हे अशा प्रकारचं होतंय असं मला नाही वाटत, परंतु होतंय काही कारखान्यावरती. पण तरी सुद्धा ती जी गुणवत्ता बघितली जाते रिकव्हरी वगैरे ह्या गोष्टी हे जर तुम्ही बघून ठरवलं. आता सुद्धा बघा डेअरी धंद्यामध्ये आपण दूध घालायला जातो. पूर्वी थोडंसं पाणी घातलं तर चालत होतं, परंतु आता तुम्ही बघितलं तर आपलं शुद्ध अशा प्रकारचं दूध कसं डेअरीला जाईल हे आपण बघतो. कारण त्या ठिकाणी सॅम्पल काढून घेतला जातो. त्या सॅम्पल आधारित तुम्हाला दर मिळतो. तो कदाचित तुमच्या इतरांच्या पेक्षा तुमचा तो हायेस्ट दर असतो दुधाचा प्रति लिटर. मग ते म्हशीचं असणे का गाईचं असणे का असतं ते तुमच्या फॅटवरती असतं. तशा प्रकारे हे पण आहे. थोडंसं याच्याकडे जर तुम्ही त्या दृष्टीने जर बघितलं तर आज घडीला जो काय प्रश्न भेडसावत चाललेला ऊस शेतीमधले ते कमी व्हायला निश्चितच तुमच्या परिणाम प्रयत्न केला तर मग साखर धंदा असो किंवा गूळ धंदा असो किंवा त्याच्यापासून बनवणारे उपपदार्थ असो किंवा काकडी असो त्याच्यामध्ये गुणवत्ता माल तयार करणार निश्चितच तुम्हाला फायदा. शिवाय तुम्ही जे काय गुराळ मालक असाल किंवा दुसऱ्यांचा ऊस घेऊन गूळ करत असाल तर त्यावेळेला नाही बाबा तुझा ऊस आणि मी जरा बघतो हे काय आहे त्याचं आणि मग मी तुझा ऊस घ्यायचा ठरवतो हे सुद्धा तुम्हाला समजतं आणि हे तुम्ही करणं गरजेचं आहे. तर तुम्ही मग चपराक बसेल आणि मग चांगल्या प्रकारची शेती कशी करायची याच्या पाठीमागे शेतकरी सुद्धा लागायला म्हणजे अनुकरण करायला मदत होईल. तर अशा प्रकारे ह्या जाती सांगितलेल्या आहेत. तर बॅनोडोजर 5चा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गोळ तुम्हाला दाखवले. ही नैसर्गिक छटा त्याचा जर चकाकी त्याची ठेवण त्याची वटणावळ ह्या सगळ्या जर गोष्टी बघितल्या तर ही जात आपल्याला अतिशय चांगली आहे. त्याचा वापर अजून मोठ्या प्रमाणात शेतकरी करतात, त्यांनी करावाच अजून बी. तर या ठिकाणी तुलनात्मक बघा तुम्हाला मग काय सांगितलं थोडंसं हे 95% असलं तर हे 94% राहील, 93% राहील, 92% राहील. तर असं हे तुम्हाला मी सांगितलं की मार्कामध्ये टक्केवारीमध्ये वर्गात कोण ना कोणतरी श्रेष्ठ असणारच आहे. त्याशिवाय चांगला मार्क मिळवणार किंवा हायेस्ट हुशार विद्यार्थी समजायचं कोणाला तसं हे आहे. म्हणून हे काही कमी नाहीत बाकीचे सुद्धा. तर ह्याच्यामध्ये
विशेष गुण पण आहेत. हे पक्वता लवकर येणारे गुळ आहे, हे मध्यम पक्वता होणारे जाती आहेत, मध्यम हे लवकर पकवणारे जाती आहे, ही लवकर पकवणारी जात आहे. तर महालक्ष्मी या नावानं आपल्या कोल्हापूर महालक्ष्मी नाव संशोधन केंद्रानं, प्रादेशिक ऊस गुळ संशोधन केंद्राने शिफारस केलेली जात आहे. तर हिचा सुद्धा वापर अजून शेतकरी करतात. ऊस अतिशय गोडीला असतो. जर तुम्ही खाल्ला असाल कधी, आता खाल्ला असेल म्हणायला काय मला हे नाही, पण तुम्ही शेतकरी आहात त्यामुळे कधी ना कधी हा 80-100चा ऊस खाल्लेला आहे. तुम्ही 13 महिन्याचा ऊस खाऊन बघा, इतका मस्त वाटतो की अजून तो खातच राहावा. अशा प्रकारचा हा एकापेक्षा एक सरस अशा प्रकारचे गुळ आहे, जाती आहेत. आता इथं तुलनात्मक दिलेला आहे, नाही म्हटलं तर ह्या सुद्धा हा सरस आहे, परंतु हा राज्यासाठी शिफारस केलेला आहे. हे तुमच्या भागामध्ये चालतो, तुमच्या हवामानात येतो, काही ह्याला मर्यादित क्षेत्रावरतीच आहे, पण हा राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात क्षेत्रावर खाली आणि सगळीकडे गुळ करण्यासाठी याचा मोठ्या प्रमाणात वापर केला. 90-57 तरी 10 महिने आणि 12 महिने. आता 10 महिन्याचा गुळ आहे, एम म्हटले मी 10 महिन्याचा, हा 12 महिन्याचा. तर अशा प्रकारे हे आम्ही टेस्टिंग करतो आणि त्याचा हे म्हणजे गुणवत्ता सांगतो. आता मगाशी तुम्हाला सांगितलं की देशामध्ये 1998 साली पहिल्या वेळेला आम्ही देश पातळीवरती म्हणायला काय हरकत नाही आणि कदाचित ह्याचा रेफरन्स जागतिक पातळीवरती, कारण कोल्हापुरी गुळ म्हटलं की जगामध्ये प्रसिद्ध आहे. त्यामुळे ह्याची जी काय म्हणतो आपण की ठराविक माल जो आपला निर्यात होतो, म्हणजे द्राक्ष असतील, डाळिंब असतील, त्याची गुणवत्ता काय असावी, किंवा केळी असतील किंवा इतर फळं असतील अरब राष्ट्रामध्ये जाणारी, तर तशा प्रकारची चाचणी करायला सुद्धा हे एक साधन आहे असं मला म्हणायला काय हरकत नाही. तर त्याच्यामध्ये भौतिक गुणधर्म कसे असायला पाहिजे, रासायनिक गुणधर्म काय असले पाहिजे, त्याच्यामध्ये विशेष दर्जा, अ दर्जा आणि ब दर्जा अशा प्रकारे हे गुळ कसा असायला पाहिजे हे ठिकाणी दिलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये जर तुमचा गुळ बसत असेल तो दर्जेदार शब्दाला वजन देणारा शब्द ठरेल, गुळ ठरेल. म्हणून साखरेचं प्रमाण हे जर तुलनात्मक बघितलं तर हे प्रमाण अशा प्रकारे 80% जास्त साखर याच्यामध्ये असते. ग्लुकोजचं प्रमाण 10% कमी, हे बघा ह्याच्यामध्ये वाढत गेले. हे ग्लुकोज असणं कमी असणं गरजेचं आहे. आर्द्रता म्हणजे ओलावा ची सुद्धा गोष्ट महत्वाची आहे. तुमचा गुळ जर व्यवस्थित तुम्ही केला म्हणजे पक्व ऊसापासून, हे महत्वाचं आहे त्यातलं, हे लक्षात ठेवा. नाहीतर तुम्ही सगळे जे गुळ करते म्हणून जर तुम्ही 10 महिन्याचा ऊस आणि 9 महिन्याचा ऊस जर गाळत बसला तर 1.5 ऊस लागेलच लागेल आणि गुळाची गुणवत्ता सुद्धा इतकी मिळेल असं नाही. त्यामुळे तुमचं नुकसान पण त्या ठिकाणी आहे, हे समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे मगाशी दुधाचं उदाहरण दिलं, दुधाचं हे तुम्ही डोळ्यासमोर ठेवा. तर अशा प्रकारे जर तुमचा गुळ ऊस पक्व असेल, त्याची रिडिंग जर व्यवस्थित मिळाले असतील तर मुळातच त्याच्यामध्ये म्हणजे धान्य आपण ज्यावेळेला कापणी करतो, चांगली पक्व झालेले जर धान्य शेतात आपण कापलं तर त्याच्यामध्ये ओलावा कमी राहतो, त्यामध्ये रोगराईचं प्रमाण कमी राहतं, नंतर त्याचं नुकसान होण्याचं प्रमाण कमी राहतं, एकानं दुसरं ऊन दिलं तर प्रश्न मिटतो. तशा प्रकारे हे आहे. तुम्ही असा गुळ बनवला आणि तो जर रॅकमध्ये ठेवला, उघड्या वातावरणात ठेवला, नंतर त्याला पॅकिंग केलं, विक्री व्यवस्था केली, तर त्याच्यामध्ये मुळातच हे कमी असल्यामुळे तुम्हाला, आणि शिवाय हे गुणवत्ता घटक असल्यामुळं तुम्हाला त्याचा फायदा होतो आणि गुळ तुमचा जास्त दिवस टिकून, जसं कांदे साठवून करतात बघा शेतकरी, आणि आता 100 रुपये किलो झाल्यानंतर काही शेतकरी बाहेर काढतात. आता तुम्हाला हे विशेषतः आपल्या भागामध्ये कांद्याचं पीक नाही, परंतु अहमदनगर वगैरे भागात मी नोकरी केलेली आहे, त्या ठिकाणी बघितलं मोठे मोठे चाळी असतात आणि त्या चाळीमध्ये दर न येणाऱ्या परिस्थितीमध्ये किती दिवस कांदा साठवून ठेवता येईल याच्यावरती सुद्धा आमच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीला संशोधन चालू आहे. हे पण लक्षात ठेवा, चालू आहे आणि चालू आहे, होतंय पण संशोधन त्याच्यावरती, आणि त्याच्यावरती शिफारशी झालेल्या आहेत. तर अशा मोठ्याच्या मोठ्या चाळी, जसं आपण कांदा बघा, लसूण बघा, घरात पेंड्या बांधून कुठेला अडकतो, तशा प्रकारे हे जो आहे हा माल चांगल्या प्रकारे चाळीमध्ये साठवला जातो आणि नुकसान न होता तो विक्रीला काढतो. तसं हे गुळाचं आहे. तर गुळासाठी तो जर तुम्हाला फायदा मिळवायचा असेल तर हे जर तुम्ही करून गुळ घरामध्ये जर व्यवस्थित ठेवला म्हणजे आपल्या वातावरणामध्ये, तर घरात सुद्धा रॅकवरती चांगल्या प्रकारे साठवून ठेवता येतो आणि पावसाळ्याच्या जून महिन्यापर्यंत आपल्याला तो विक्री व्यवस्थापन त्याचा करता येईल. आणि तुम्हाला शोधत येतात गिराईक, बाबा गुळ कुठे मिळेल, कारण कोल्हापूर तुम्हाला माहिती आहे महालक्ष्मीचं मंदिर आहे या ठिकाणी, कोल्हापूर करवीर निवासिनी, आणि या ठिकाणी लोकांचे सहलीच्या माध्यमातून म्हणा किंवा येणाऱ्या लोकांची वर्दळ जास्त आहे. त्यामुळे कोल्हापुरी गुळ, कोल्हापुरी चप्पल हे सगळं बघण्यासाठी आणि कोल्हापुरी आखाडे बघण्यासाठी लोक येत असतात. तशा प्रकारे तुमच्याकडे गुळ देणारे शेतकरी कोण आहेत आमच्याकडे विचारतात, आता सध्या कुठं गुळ मिळेल, मग आम्ही सांगतो 1-2 शेतकऱ्यांची नाव, तसं तुमचं नाव झालं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारे जर गुणवत्ता असेल तर हे सगळं तुम्हाला साध्य करता येतं. हे सगळं सांगितलं. आता हे बघा, हे महत्वाचं आहे, सल्फर डायऑक्साईडचं प्रमाण. आता हे सोडियम हायड्रोसल्फाईड म्हणून घटक आहे, गुळाला पिवळा धमक रंग आणतो. गुळामध्ये गुळ तयार करताना धोरमळी आणि सोनमळी, आता उद्या ते तुम्हाला प्रात्यक्षिक आम्ही सांगणारच आहे. धोरमळी ही तुम्हाला माहिती आहे की घाण, काळी कचरा सगळा एकदम काळपट अशा प्रकारच्या मळीचा भाग मिळतो. तर त्याच्यानंतर आपल्याला जे काही ऊसाचे बगॅस पार्टिकल्स आहेत
रसामध्ये राहिलेले आहेत आणि काही इतर घटक असतील त्यांना रंगहीन करण्याचं काम फक्त सल्फर डायऑक्साईड करतं. पण त्याला पण मर्यादा आहेत. मात्र शेतकरी मोठ्या प्रमाणात वापरतात तर त्याचा वापर अतिशय कमी होणं गरजेचं आहे. आणि त्या ठिकाणी दिलेलं आहे की शुद्ध हायड्रस पावडर 70 भाग प्रति दशलक्षपेक्षा जास्त नसावे, म्हणजे 35 ते 70 ग्रॅम हायड्रस पावडर प्रति 1000 लिटर रसासाठी वापरलं पाहिजे. तो पण 80% शुद्ध असणारा. तर हे नेमकं शेतकरी कितीतरी पटणे जास्त वापरतात, हे तुम्हालाही माहिती आहे आकडेवारी. त्यामुळं आरोग्याला पण तेवढंच घातक आहे आणि गुळाची गुणवत्ता घासळायला सुद्धा तेवढंच कारणीभूत आहे. गुळाची साठवणूक मध्ये सुद्धा प्रश्न निर्माण करतात. अशा प्रकारे हे आपण करायला पाहिजे. आता कृत्रिम रंगाने गोडी आणणारे पदार्थ तुम्हाला माहिती आहे, सॅक्रिन नावाचा पदार्थ किंवा कृत्रिम रंग जे आहेत, केशर म्हणा किंवा इतर आता जिलेबीमध्ये वगैरे आपण वापरतो किंवा इतर काही तुम्ही बघितलं असाल आता दिवाळीमध्ये ह्याची पण काळाबाजार करणारे लोक आपल्याला सापडली. तर हे रंगाची मर्यादा, गोडी आणणारे पदार्थ म्हणा याचा वापर सुद्धा अप्रत्यक्षरित्या मोठ्या प्रमाणात करून माझा गुळ किती गोड आहे हे सांगण्याकडे किंवा माझा गुळ कसा किंवा धमक आहे हे दाखवण्याकडे लोकांचा कल राहू नये असे एकंदरीत यातनं सांगायचं आहे. हे बघा, राखेचे प्रमाण हे 60% जास्त नसावे. हायड्रोक्लोरिक ऍसिड मध्ये करणारी राख हे 0.5 हे सगळे दिलेल्या अविद्राव्य घटकाचे प्रमाण 2% जास्त नसावे. आता अविद्राव्य घटकांचे प्रमाण म्हणजे कसं की आपण एखादं बियाण्याचं पॅकेट आणतो, ते बियाण्याच्या पॅकेटमध्ये लिहिलेलं असतं याच्यामध्ये काय काय, याच्यामध्ये 0.1 ते 0.2% असं इतर तणाची बी म्हणा किंवा इतर काडी कचरा असण्याची शक्यता तसं हे आहे. तर शक्यतो हे आपण त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आता ऊस उत्पन्न वाढीच्या बाबी म्हटलं तर बेनी प्लॉट मधला ऊस घेतला पाहिजे. तो रोगग्रस्त प्लॉट मध्ये बेने घेऊ नये. ऊस कांडीचे डोळे फुललेले ताजे असावे हे वगैरे, म्हणजे चांगल्या प्रकारचा ऊस कसा असावा, 11 महिनेपर्यंत ऊस लागणीसाठी वापरायला पाहिजे. पाल्याचं टोपण काढू नये, शेतात गेल्यानंतर लागणीच्या वेळेला ते काढायचं आहे. म्हणजे वाहतुकीच्या मध्ये जर बघितलं आपण आता विशेषतः 9057 आणि 265 ह्याच्या जातीचं बघितलं तर पाला आपोआप मोठ्या प्रमाणात निघत असतो. आणि तो जर वाहतुकीमध्ये जर तुम्ही पाला काढून वाहतूक करत राहिला तर त्याचे डोळे जे असतात एकमेकाच्या कारणे उसाला घासून ते निकामी होण्याची शक्यता असते आणि त्या ठिकाणी बियाण्याचं तर नुकसान होतच होतं आणि गुणवत्तेत अशा पद्धतीने उगवत नाही. तर अशा प्रकारे साधारणतः अंधळ्याची हे आता उचल वगैरे होतं हे सगळं सांगितलेलं आहे, परंतु ऊस कसा असावा हे महत्वाचं आहे त्या ठिकाणी. तर इथं पण दिलेलं आहे तेच आपण की खोडवाचे बियाणे वापरू नये, रोगग्रस्त किडग्रस्त वापरू नये, तुराले डोळे निस्तेज असलेले वापरू नये, मुळ्या फुटलेल्या पांक्षा. आता मुळ्या माहिती आहे तुम्हाला, नदी क्षेत्रामध्ये मुळ्या फुटतात. आता आमच्याकडे सुद्धा नदी क्षेत्रच आहे, परंतु आम्ही सुद्धा बुडक्याकडचे 4 कांड्या वगळूनच शेतकऱ्यांना वरच्या कांड्या मोजून ऊसाचं माप त्यांच्या पदरात टाकत असतो. कारण आम्हाला ह्या मुळ्या फुटलेल्या ऊसाचा वापर जास्त साखर असणारा भाग असल्यामुळे ऊसाची उगवण होत नाही आणि जून झालेले असतात डोळे. आणि ह्या मुळ्या कधी फुटल्या पाहिजे, जमिनीला कांडी पडल्या तर त्या मुळ्या सुटल्या पाहिजे. ते जर अगोदर फुसटले असतील तर त्याचा म्हणजे ऊसाच्या उगवणीपासून बाकीचे प्रश्न आणि उशिरा उगवून होण्याला कारणीभूत होतात. तर अशा प्रकारे पांक्षा फुटलेला ऊस वापरायचं नाही. बऱ्याच वेळेला आपण शेतामध्ये बियाणं अशा प्रकारे पांक्षा छाटतो आणि लागण्यासाठी वापरतो, ते तेवढ्या पुरतो ठीक आहे, परंतु लावण करत असताना पाण्याबरोबर पाणी आपण त्या कांडीवरती पाय दिला की हा पांक्षा तुटून जातो, मोडून जातो आणि फक्त कांडी जमिनीत पडते. त्या कांडीचा काही उपयोग होतो, म्हणजे कालांतराने सेंद्रिय घटक फक्त जमिनीमध्ये मिसळला जातो. ती कांडी काय तुम्हाला ऊस देत नाही किंवा त्या कांडीपासून काही उगवण होत नाही, त्यामुळं नुकसान होतं. खोडव्याचं बियाणं निकृष्ट असतं कारण आपण दुर्लक्षित असतं आणि खोडव्यामध्ये साखर जास्त असते, त्यामुळे वापरायचं नाही. तर हे सगळं तुम्हाला माहिती आहे, परंतु तरी सुद्धा थोडंसं सांगावं असं ह्यासाठी दिलं. आता हे डोळे उघडे करावे जागेवरच आणि 1-2 डोळ्याच्या कांड्या कराव्यात आणि त्या कांड्या लागण्यासाठी वापराव्यात. तर हे मगाशी सांगितलेल्या बुडक्याकडच्या कांड्या वापरू नये. आता हे 3 डोळे कांडी इथे दाखवलेले आहेत. मी कायम उसाच्या कांड्या घेऊन दाखवतो शेतकरी मेळाव्यात. आता एवढं ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आल्यामुळं त्या उसाच्या कांड्या या ठिकाणी बघा मध्यम जाडीच्या रसरशीत वरचा भाग कमी आहे आणि खालचा भाग जास्त आहे. कारण हा जो उगवणारा डोळा आहे इथला, हा उगवणारा डोळा ह्या कांडीतील भागातून सुरुवातीला आवश्यक असणारे घटक म्हणजे ग्लुकोज फ्रुक्टोज काय असले ते विद्राव्य घटक याचा वापर करतो आणि तो लहान मुलासारखं 6 महिन्यापर्यंत आईच्या दुधावर जगतो. तसं ह्या कांडीतल्या घटकावरती तो जगत असतो, म्हणून हा भाग तुलनात्मक ह्याच्या जास्त असला पाहिजे. ह्याचा फक्त आजार होतो, याचा अन्न पुरवठा करण्याला मदत. म्हणून शेतकरी बांधूंनो, तुम्ही कांडी तोडत असताना अशा प्रकारे तुटली पाहिजे, गोलाकार तुटली पाहिजे, सरळ ऊस पाहिजे आणि रिंड टिश्यू मगाशी ते तुम्हाला सांगितलं ह्याचं प्रमाण कमी असलं पाहिजे गुळासाठी विशेषतः. इथं जे रुंदी आहे या पट्टीची रुंदी कमी असली की आपोआपच ते टिश्यू कमी असतो. तर अशा प्रकारे 3 डोळे कांडी आहे, ही 2 डोळे कांडी ही अशाच प्रकारे शेंड्याकडचा भाग कमी बुडक्या हे बघा. तर अशा प्रकारे मध्यम जाडीचा, अति जाडीचा, कमी जाडीचा
माकडा ऊस, किडलेला ऊस, रोगट ऊस अजिबात लागण्यासाठी वापरायचं नाही. एक डोळा कांडी. आपले 2 डोळे आणि ऊसावरचे 2 डोळे उघडे ठेवून आपण जर लागण केली तर कुठलीही अडचण येत नाही. कारण ऊसाची उगवणच करून घेणं हे आपल्या हातामध्ये आहे आणि ते जर तुम्ही साध्य केलं तर पुढचं सगळं जमलं म्हणून समजा. हे लक्षात ठेवा. कारण पुढच्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टीचं कितीही चांगलं तुमच्याकडे शास्त्रोचित व्यवस्थापन असेल, तुम्ही शास्त्रीय सल्ला घेतला असेल, अशा मार्गदर्शन घेतलं असेल, तरी सुद्धा ह्या बाबीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि म्हणून शेतकरी, मोठे शेतकरी असो, छोटे शेतकरी असो, शेतामध्ये लागण करत असताना बियाणे निवडीसाठी लक्ष घालून ऊस तुटेपर्यंत म्हणजे बेण्यासाठी आणि ऊस कारखान्याला घालवायच्या वेळेला किंवा ऊस गुळासाठी आणण्याच्या वेळेला आपण शेतामध्ये हजर असलं पाहिजे. या 2 वेळेला तर आपण वेळ काढला पाहिजे. एवढं जर केलं तरी भरपूर काय मिळवल्यासारखं आहे. आणि एकदा माहीत झालं की आपोआपच गोडी निर्माण होईल. इतर स्टेजला सुद्धा तुम्ही शेतामध्ये उपस्थित राहा. ही नदीभूत क्षेत्रातला मुळ्या सुटलेल्या कांड्या लागण्यासाठी वापरायची नाहीत तेवढा भाग. कारण ह्याच्यामध्ये या मुळ्या त्या एरेल रूट्स म्हणतात त्याला. तर याचा ऊसाच्या कांडी जमिनीत पडल्यानंतर मातीच्या संपर्कानंतर सुटल्या पाहिजेत. त्या अगोदर सुटल्या तर त्याचा काही उपयोग होत नाही. बीज प्रक्रिया ही महत्वाची आहे. त्याच्यामध्ये जैविक आणि पहिला रासायनिक आहे, त्याच्यानंतर जैविक बीज प्रक्रिया आहे, त्याच्यामध्ये कार्बेंडिझमचा वापर करायचा आहे, त्यानंतर त्याच्यामध्ये काही रसशोषक किडींच्या बंदोबस्तासाठी डायमेथोएट नावाचे औषध आहे किंवा मॅलाथॉन आता थोडंसं कमी झालेलं आहे, बंदी घातलेली आहे त्याच्यामध्ये, तर त्याचा वापर करू शकता. आणि जैविक खतामध्ये साधारणतः ॲसिडोबॅक्टर आणि ॲझोटो हे बघा आता हे प्रत्येकी 1.25 किलो ॲसिडोबॅक्टर, ॲझोस्पिरिलम, स्पोरोझोलम जीवाणू खत आणि 200 लिटर पाण्यापासून तयार केलेलं द्रावण कांद्याबरोबर. परंतु आताच्या घडीला 10 किलो ॲसिडोबॅक्टर अधिक 1.25 किलो स्पोरज विरघळणारं जीवाणू खत 100 लिटर पाण्यामध्ये 3 ते 4 तास 3 ते 4 किलो शेण मिसळून बेणी प्रक्रिया अर्धा तास केली तर त्याचे फायदे जास्त होतात आणि 50% पर्यंत खर्चाची बचत होते असं दिसून आलं. तर बेणी प्रक्रिया ही महत्वाची आहे. 2 ड्रम वेगवेगळे असले पाहिजे आणि हे चांगल्या प्रकारे सुकवून मग दुसऱ्या प्रक्रियेला तुम्ही करतच असता. परंतु करणं गरजेचं आहे. जे शेतकरी करत नाही त्यांनी, कारण लहान मूल जन्माला आलं की पहिला दारावरती येऊन जे सेविका असतात, रुग्ण सेविका, ते सांगतात तुमच्या मुलग्याला ह्याप्रमाणे कार्ड लसीकरण करायचं आहे आणि आपण ते तंतोतंत पाळलं तर मुलाला जे पुढची रोगराई येणार आहे ती कमी व्हायला निश्चितच मदत होते. हे आता जग जाहीर झालेलं आहे. तसं हे जर तुम्ही थोडंसं केलं थोड्याच्या खर्चामध्ये आणि वेळेत जर केलं आणि ऊस लागणीच्या अगोदर 2 महिन्यापासून तयारीला लागला तुम्ही, 2 महिने मी सांगतो, तशी काही इतकी आवश्यकता नाही. पण तो कालांतर तुमचा तो कालावधी 15 दिवसावर सुद्धा येऊन टिकतो. कारण तुम्ही तज्ज्ञ झालेला असतात आणि आपल्याला नेमकं शेतीमध्ये काय करायचं. काही वेळा आमची पण गरज भासणार नाही आणि तुम्ही तुमची शेती करू शकता. स्टेपनी म्हणून आम्ही आहेच तुमच्या कमी जास्तीला, फोनवरती तुम्ही आमच्याशी कधी पण संपर्क साधू शकता. परंतु तरी सुद्धा हे करणं गरजेचं आहे, तेवढं तुम्ही करावं असं अपेक्षित आहे. म्हणजे तुम्ही कुठल्याही पद्धती कामासाठी ऊस वापरा, बेनी प्लॉट करा, कारखान्याला घालवायसाठी करा, गुळासाठी करा, तर ही प्रक्रिया लागवड पद्धत ही मगाशी सांगितलेलं तुम्ही. पूर्वी आपण 2.5 फुटापासून हलक्या जमिनीमध्ये 2.5 फूट 75 सेंटीमीटरपासून 90 सेंटीमीटर पर्यंत पूर्वी 3 फूट 3.5 फूट म्हणजे लय सुटला असं वाटायचं. शेतकऱ्याला वाटायचं अरे एवढं कशाला सऱ्या सोडलं असं वाटायचं. पण आता काळ बदललेला आहे. आपल्याला आता जितकं 5 ते 7 फुटापर्यंत जाणारे शेतकरी आहेत. त्याच्यापूर्वी सुद्धा मी इथं काम केलेलं आहे, त्यामुळे मला माहिती आहे की 16 फुटावरती एक लाईन लावणारे सुद्धा शेतकरी बघितले. आता सगळ्यांची नावं मी ते या ठिकाणी घेत नाही, परंतु असे आदर्श शेतकरी सुद्धा आपल्याकडे आहेत. तर या ठिकाणी पट्टा पद्धत आहे, सलग लागण पद्धत आहे, सरी पद्धत आहे. नंतर वापर लागण करताना दोन्ही टिपऱ्यामध्ये आता हे कांडीतलं अंतर किती असावं हे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. 15 ते 20 सेंटीमीटर असावं. हेक्टरी एवढ्या टिपऱ्या लागतात. आणि एक डोळा पिशवी किंवा एक डोळा कांडी रोप लावायची असेल, एक डोळा कांडी रोप लावायची असेल तर 1.5 ते 2 फुटापर्यंत आणि कांडी रोप लावायची असतील तर 1.5 ते 2 फुटापर्यंत त्या सुद्धा आपल्याला लावता येतात. 1 ते 1.5 फुटापर्यंत. तर त्याचा फायदा आपल्याला करून घेता येतो आणि बाकीचे फायदे साध्य करतात. ओली लागण, कोरडी लागण आपल्याला माहिती आहे. ज्या ठिकाणी वापसा येत नाही किंवा ज्या ठिकाणी अति भारी शेतकरी आता गुळा जरी म्हटलं आपण मध्यम गुणवत्तेची जमीन असावी, परंतु आपल्याकडे काही भागामध्ये अति भारी अशा प्रकारच्या पण जमिनी आहेत. तर ओली लागण काय काय वेळेला शक्य होत नाही. झाली समजा तरी सुद्धा शेत गरवल्यामुळं ओली लागूनमुळे कांडी खोल जाण्याची शक्यता असते. तर वापसा देऊन पाणी देऊन जर आपण केलं तर म्हणजे समजा लाईट बी गेली लावून करताना तर काही प्रश्न नाही. चर घ्यायची आणि त्याच्यामध्ये कांड्या ठेवून द्यायच्या आणि कांड्या ह्या माती ऍड करायच्या. एवढं जर आपण केलं तर भरपूर आपल्याला त्या उगवणीचे फायदे साध्य करून डोळे बाजूला येतील आणि त्यावेळेस सुद्धा आपल्या डोळ्यावरती लक्ष राहील. आणि मात्र डोळा सोडत असताना आपला अंगठा एका डोळ्यावर ठेवून दिला की आपोआप डोळे सगळे ऊसाचे एका रेषेत येतं. ऊसाची उगवण चांगली.
आता ऊसाच्या डोळ्यानंतर एक डोळा दोन डोळा हे पद्धती तुम्हाला सांगितले, स्कूप बद्दल पद्धत आहे, रोप लागण पद्धत आहे, ह्या सगळ्यांचा वापर जर आपण केला तर निश्चितच हे फायदा होतो. मात्र जेवढे जास्त शास्त्रीय पद्धतीने ऊसाच्या लागणीच्या पद्धती किंवा बेण्याच्या पद्धती सांगितलेल्या आहेत त्या अवलंबत असताना मात्र तुम्ही कटाक्षानं आणि काळजीपूर्वक त्या अवलंबल्या पाहिजे. अन्यथा सगळेच करतात म्हणून आपण जर करायला गेलो आणि नेमकं कुठं फसलो म्हणजे कसं, आता तुम्हाला सांगितलेलं आहे 3 डोळे कांडी बंद करा, डबल दिडकी सवाकी हे सगळं बंद करा. एक डोळ्याचं मध्ये वारा आला, एक डोळा शेतकरी पण वापरला, पण दुर्लक्षच केलं, लावून केली आणि परत शेताकडे बघायलाच गेलं नाही. उघड्या पडलेल्या कांड्या दुसऱ्या दिवशी शेतात झाकल्या पाहिजेत माती, ओल्या मातीने. ही पहिली गोष्ट आहे. डोळे असलेलेच कांड्या लागण्यासाठी वापरायचे. दुसरी गोष्ट महत्वाची आहे, ज्या ठिकाणी नांगे पडतील त्या ठिकाणी प्लास्टिक पिशवीतल्या रोप लागून पद्धतीनेच ऊसाची नांगे भरले पाहिजे. जे नेमकं होत नाही, कांडीनं आपण ऊसाची नांगे भरतो, तर अशा ठिकाणी सुद्धा प्रश्न निर्माण होतात. मग ह्या सगळ्यावरती मध्यबिंदू म्हणून 2 डोळे बेणे कांडीचा वापर केला तर बेण्यामध्ये बचतीसह, कारण तुम्हाला माहिती आहे की एकरी 3 टनापासून ते 1 टनापर्यंत आणि काही काही वेळेला रोप लागण पद्धतीने पाऊण टनामध्ये एकराची लागवड. मग 3 पट जर बियाणं कमी होत असेल तर कशासाठी ते आपण खर्चामध्ये पडायचं आहे. तुम्हाला माहिती आहे आता गुंठ्याचा दर काय आहे, बियाण्याचा टनाचा दर काय आहे. आता आपल्याकडे संशोधन केंद्राला मर्यादा आली आहे, कारण नदी पूर्वडील क्षेत्रामध्ये असल्यामुळे तेवढं मोठ्या पण बियाणं देऊ शकणार नाही. पण ह्या वर्षी आपल्याकडे आहे उपलब्ध. परंतु तरी सुद्धा मागच्या वर्षीची परिस्थिती बघितलं तर मात्र अशा वेळेला मग जे शेतकरी कारखान्याच्या माध्यमातून बियाणे प्लॉट करतात त्या ठिकाणी मात्र दर चढावडीला आपल्याला सामोरं जावं लागतं आणि त्या ठिकाणी बियाण्यावरती मोठ्या प्रमाणात खर्च होतो. तर म्हणून 3-4 वर्षात एकदा बियाणं बदलायचं आहे. मात्र आपण सुद्धा आपल्या शेतावरती बियाणं चांगल्या प्रकारे करू शकता आणि लागणीचा ऊस लागण्यासाठी वापरू शकता. 10-11 मिली व्हायचा. आता ही रोप लागण पद्धत ही अतिशय फायदेशीर पद्धत आहे. त्याच्यामध्ये जमिनीच्या वापसा कंडिशनला एखादं खरीपातलं पीक निघायचं असेल तर ती काढून घेऊन आणि शिवाय नर्सरीमध्ये व्यवस्थापन होत असल्यामुळं कमी खर्चामध्ये काळजीपूर्वक, जसे लहान मुलं असतात बघा बालवाडीमध्ये, त्यांचं संगोपन जसं त्या ठिकाणी केलं जातं तशा प्रकारे याचं संगोपन होतं आणि ही मग स्वतःच्या पंखावरती बळ येतं आणि त्या पंखातून ते उडायला शिकतात. आणि अशी ही रोपं जर तुम्ही 30 दिवसापासून ते 40 दिवसापर्यंत शेतामध्ये लागण्यासाठी वापरली तर निश्चितच फायदा होतो. ही रोप लागण पद्धतच आहे. त्यामुळे नांग पडलेलं आपल्याला लक्षात येतोय. ऊसाची 1-1.5 महिना अगोदर वाढ करून घेता येते. बाकीचे ऊसाच्या वाढीचा कालावधी कमी होतो आणि आपल्याला म्हणजे आणि शिवाय नोंद ही सगळ्या गोष्टी म्हणजे तुमचा कारखान्याला असेल किंवा तुमचं गुळ करण्यासाठी असेल, तिची पक्वता कालावधी बघायचं असेल तर हे सुद्धा एक पद्धत फायदेशीर आहे. ह्या पद्धती वेगवेगळ्या ऊस लागवड, पाण्याबरोबरची लागवड, कोरडी लागण पद्धत, मग तुम्हाला सांगितली पट्टा पद्धत. हे नुसतं फोटो या ठिकाणी दाखवतो तुम्हाला, त्याच्यावर लक्षात येईल तुम्हाला. ही पूर्वीची जिथं हलकी जमीन आहे 2.5 फुटावरती सऱ्या सोडून 2 सरी लागण 1 सरी रिकामी असा पट्टा केल्यानंतर ह्यामध्ये आंतरपिकं आपल्याला विशेषतः आपल्या ह्या ज्या करवीर तालुक्यामध्ये या भागामध्ये पश्चिमकडच्या भागामध्ये उन्हाळ्यामध्ये काकडीचं पीक मस्तपैकी शेतकरी घेतात. गवार, भेंडी, इतर भाजीपाला पिकं, काकडी, कलिंगड हे सगळी पिकं घेऊन या ठिकाणी टोकन केली की आपोआप वेल या ठिकाणी वाढतं आणि ह्या वेळेवरती आपल्याला या ठिकाणी फळं मिळतात आणि त्याचा फायदा होतो. अशा प्रकारचं संशोधन प्रादेशिक ऊस आणि गुळ संशोधन केंद्र या ठिकाणी सुद्धा कलिंगड काकडीवरती झालेलं आहे. इतर पिकावरती सुद्धा झालेलं आहे. भुईमुग असेल, कोबी असेल, फ्लावर असेल, भेंडी असेल, गवार असेल आणि काहीच नाही घ्यायचं तर ह्या पट्ट्यामध्ये हिरवळीचं खत पीक घ्यायचं आहे. शिवाय काही शेतकरी आता आपल्या भागामधले शेतकरी काही शेतकरी याच्यामध्ये चारा पीक घेतात. उदाहरणार्थ लसूण घास याचा जर वापर केला तर ह्या ऊस मी तुम्हाला सांगितलं 5 वर्ष शेतामध्ये ठेवायचे, 5 वर्ष हा पट्टा राहतो आणि कापणीला युरियाचा वापर केला की हे सुद्धा आणि नंतर स्थिरीकरण करणारे लसूण घासासारखं पीक जर आपण या ठिकाणी घेतला तर घरच्या घरी पौष्टिक अशा प्रकारचा चारा उपलब्ध होतो. मात्र मक्याचा वापर मोठ्या प्रमाणात शेतकरी आपल्या भागात करतात. मका, सूर्यफूल किंवा गहू अशा प्रकारच्या पिकांचा अवलंब आंतरपीक म्हणून शक्यतो करण्याचं टाळावं. जर घ्यायचंच असेल तर रुंद सरीमध्ये त्यांना एखादी ओळ तुम्ही त्याची घेऊ शकता. मात्र तरी सुद्धा फेर पाल्टीच्या मध्ये सूर्यफुलाला जर आपण या नदीबुडीत पट्ट्यामध्ये जर वाव दिला तर हुमणीकडीचा जो प्रश्न आहे तो बेरसावायला मदत कमी होईल, बेरसावणार नाही आणि त्यामुळं आपण 5 वर्षानंतर एकदा जसं हिरवळीच्या खताचं मगाशी तुम्हाला सांगितलं तसं सूर्यफुलाचं एखादं पीक घेतलं आणि तणमुक्त शेत ठेवलं तर निश्चित सगळे फायदे साध्य करता येईल. तर अशा प्रकारे ही सोड पद्धत आहे. 4 ओळीनंतर 1 ओळ सोडायची. शेतामध्ये कसं आहे आपल्याला आता माहिती आहे की प्रश्न बरेच आहेत. उंदराचा प्रश्न आहे. काय आता ठिबक सिंचन बघा, इथे ठिबकची लाईन आहे. आपण म्हणतो ठिबक सिंचन टाकलं की आम्हाला आत जाता येत नाही, उंदीर कुरतडतात. मुळात आपल्याला कंटाळा आलेला असतो, ऊस पडलेला असतो. अशा वेळेला थोडंसं जर आपण याची काळजी घेतली आणि थोडासा पडणारा ऊस असेल तर तो या एकमेकाला बांधून हलकासा सैलसर पाल्यानंच बांधून जर आपण जायची व्यवस्था केली
तर हे संपूर्ण शेत फिरून येण्यापेक्षा इथून मधून जाऊन आपण नेमकं काय व्हायलंय, कुठं पाणी पोचले का नाही, काय अडचणी आहेत, रोगराई कुठं आली आहे का, काय नेमकं झालेलं आहे, हे सगळं बघू शकतोय आणि जमिनीला विश्रांतीसह इतर फायदे साध्य करता येतात. आता रोपाची लागण ही 4-5 पासून म्हणजे इथे जर बघितलं आपण 3,500 पासून ते 7,500 पर्यंत एकरी रोप संख्या आपण वापरून ऊसाची लागवड करू शकतो. ही सुद्धा एक फायदेशीर शेती आहे. तिचे फायदे भरपूर आहेत. बोलायचं म्हटलं तर 1 तास सुद्धा याच्यावरती कमी पडेल. तर अशा प्रकारे की आपण रोपातलं अंतर 1.5 फुटाचं जे सांगितलेलं आहे. काही ठिकाणी जास्त रुंदी वाढली असेल तर तिथं 60 सेंटीमीटर पर्यंत सगळं सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे जवळ सोळव पट्टा पद्धत ह्या सगळ्या पद्धतीमध्ये रोपांची लागणीची संख्या किती लागते ही या ठिकाणी दिलेली आहे. तुम्ही कुठल्याही पद्धतीने ऊस वाढवा, परंतु तो फळासाठी वाढवायचा असेल तर वेगळ्या पद्धतीनं त्याचं नियोजन जर तुम्ही डोळ्यासमोर ठेवून केलं, त्याची पक्वता म्हणा किंवा त्याला रासायनिक खताचा वापर म्हणा, इतर कसा जातीसारखं नाही किंवा इतर ऊसासारखं नाही. कारखाना कधी तोडेल तेव्हा तोडेल, बघेल तेव्हा बघेल. आता तसं पाहायला गेलं तर तुमचा ऊस प्रत्येक महिन्याला 2 कांडी उत्पादन देत असतो. आणि जर आपण तुरा येऊपर्यंत जर तो ऊस घालण्याची गडबड केली, तर नुकसान पण तेवढंच होत असतं. परंतु तरी सुद्धा 12 महिन्याच्या पुढं 10.5-11 महिन्याच्या पुढेच म्हणा तुम्ही, काही जाती लवकर पकवणाऱ्या गटातल्या गुळासाठी उपयोगी ठरतात. तर त्यांचा वापर तुम्ही करू शकता आणि त्याचा वापर केल्यामुळं खोडवा लवकर लागता येईल. हा त्यातला एक फायदा आहे. तुम्ही हे सगळं डोळ्यासमोर ठेवूनच गणित त्याचं बसवलं पाहिजे. आता आंतरमशागत. आता रुंद सरी पद्धत बघितली आपण सगळं आंतरमशागतीकडे मजूर कमी मिळत चाललेले आहेत. आज घडीला तुम्ही बघितलं तर औषधाला माणसं मिळत नाहीत. लेडीज मिळतात, परंतु लेडीजकडून आपण अपेक्षित काम बनवत आहेत तेवढ्या प्रमाणात होईल असं काही सांगता येत नाही. शिवाय वाढणारी मजुरी आणि ह्या सगळ्या गोष्टीवरती मात करण्यासाठी आंतरमशागतीसाठी आपण यांत्रिकीकरणाचा अवलंब करणं गरजेचं आहे. त्यासाठी सगळ्या बरेच अवजारे तुम्हाला माहिती आहेत. या ठिकाणी काय सांगायची ती आवश्यकता नाही. परंतु पूर्व मशागतीपासून ते ऊसाच्या तोडणीपर्यंत सगळ्या गोष्टी यांत्रिकीकरण करता येतात. हे साध्य झालेले ऊसाची लावण सुद्धा ही तुम्हाला माहिती आहे. आणि मोठ्या प्रमाणात कमी कालावधीमध्ये कमी खर्चामध्ये कोणत्याही झंझटीशिवाय आपल्याला हे सगळं करता येतं. ऊसाचा पाला मर्यादित काढला पाहिजे कारण टोकन सुटलेला रोग कीड पडलेला किंवा उशिरा येणारे कांडी कीड, लवकर येणारे बुडकी कीड या सगळ्या किडी उघड्या पडतात आणि त्या ठिकाणी आपल्याला हवा खेळती राहून ऊसाची जोमदार वाढ व्हायला मदत होते. परंतु नेमकं आता मोठ्या शेतकऱ्यांचा प्रश्न वेगळा आहे. मोठे शेतकरी कधी पाल्याकडे बघत बी नाहीत आणि ते काढत बी नाही. परंतु जे शेतकरी आहेत, मोठ्याने पण आणि छोट्याने पण थोडासा पाला जर आपण मर्यादित काढून टाकला, तो काय चाऱ्याला वापरा असं म्हणायचं नाही, परंतु तो सरीमध्ये काढून टाकला तर आच्छादन होईल. जे आपण म्हणतो की ऊस तुटल्यानंतर पाचट गाडवा सांगतो, ते तुम्ही आतापासूनच चालू केला तर निश्चितच तुमचं बाकीचे प्रश्न सुटणार आहेत. लाईट नाही 8-8 दिवस, पाणी नाही, कारण आपल्याला माहिती आहे पाणी उपसाबंदी आपल्या नदीकाठच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात चालते. शिवाय लोड शेडिंग हे सर्व कायमच आपल्याला भेडसावत असते. तर अशा परिस्थितीमध्ये आणि शिवाय इतर फायदे भरपूर आहेत, ते काय सांगण्यासारखं या ठिकाणी वेळ नाही तेवढं आपल्याला. तर प्रश्नाच्या रूपाने बघूया. आंतरपिकं ची घेतलीच पाहिजे. आंतरपिकाचे फायदे वगैरे सगळं तुम्हाला माहिती आहे की जेणेकरून ते ऊसाची स्पर्धा न करणारी आणि कमी कालावधीत वाढणारे ऊसाच्या भरणीपर्यंत काढता येणारी आपण जर आंतरपिकं घेतली तर जमीन झाकल्यामुळं जे काही तणाचं साम्राज्य आहे ते कमी करायला आणि जमिनीचं बेवड सुधारायला हे महत्वाचं आहे त्यातलं. आणि अशा प्रकारचीच पिकं घ्यायची आणि घरचा गरजा काही प्रमाणात भागवता येतील. काही प्रमाणात विक्री करून आर्थिक प्राप्ती होईल. त्याचा बोनस रूपी फायदा ऊस उत्पादन खर्च कमी करण्यासाठी होईल. आता हंगामानुसार काही पिकं दिलेली आहेत. कांदा, लसूण, बटाटा हे पूर्व हंगाम म्हणजे साधारणतः ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये. हिरवळीची पिकं काय दिलेली आहेत. समजा तुम्हाला ते शक्य नसेल तर हे घेऊ शकता तुम्ही. मात्र ते फुलावरती आल्यानंतर काढली पाहिजेत. सुरू हंगाम उन्हाळी भुईमूग, मूग, भेंडी किंवा हिरवळीची खत पिकांचा अवलंब करावा. कुठल्याही हंगामामध्ये काहीच करायचं नसेल तर आंतरपीक म्हणून परिस्थिती जमिनीच्या प्रकारानुसार धैंच्या किंवा ताग हे फोकून द्यायचं आहे. त्याला काय पेरली पाहिजे असं काय नाही. आणि ते कुठेही उगवते आणि संपूर्ण जमीन झाकलं की ऊसाची वाढ झालेली असते. ऊसाच्या भरणीच्या वेळेला आपोआप ते माती आड होतं किंवा पायानं जर चालता आपण राहिलो थोडंसं फुलावरती आल्यानंतर तर ते स्वतः मोडून पडतं आणि चांगल्या प्रकारचं आच्छादन झाल्यामुळं बाकीचे फायदे सगळे साध्य करता येतात. आता ह्याच्यामध्ये हे पेंड्यामिक तणनाशकाचा वापर सुद्धा सांगितलेला आहे. अट्रॅझिन हे प्री इमर्जन्सी तणनाशक आहे. म्हणजे ऊस आणि तण उगवण्यापूर्वी ऊसाची लावण केल्यानंतर तिसऱ्या दिवसापर्यंत शेतामध्ये आपण हे फवारू शकतो. त्याच्यानंतर मेट्रिब्युजन नावाचं एक तणनाशक आहे. ते सुद्धा 15 दिवसापर्यंत आपल्याला शेतामध्ये फवारता येतं. आणि 2,4-D नावाचं एक तणनाशक आहे. हे महिन्यापर्यंतच्या अंतरामध्ये आपल्याला फवारता येतं. मात्र तणनाशक फवारल्यानंतर साधारणतः एक 8-10 दिवस तरी कमीत कमी त्या शेतामध्ये जाऊ नये, की जेणेकरून त्याचं जे आच्छादन तयार झालेलं असतं ते झाकल्यामुळं त्या आच्छादनामुळं तणांचा बंदोबस्त होतो. आणि शिवाय
लावणीनंतर पाणी देण्याची गडबड असते आपल्याला. आपल्याला वाटतं की लगेच पाणी दुसरं पाणी द्यावं की आणि त्यामुळे काय होतं नेमकं ओलीच ओल अशा परिस्थितीमध्ये आता आज बघा तुम्ही वेगळी थंडी आहे. आज थंडी जास्त जाणवायला लागलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये जास्त साखर असणारे जाती उगवतच नाहीत आणि किती बी तुम्ही प्रयत्न केला तर काय करायला त्याचा मार फटका बसतो. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला ते जर आपण विचारात घेतला तर पाण्याचं अंतर वाढलं आणि ते वाढवण्यासाठी तणनाशकाचा वापर आणि शिवाय तणाचा बंदोबस्त होण्यासाठी सुद्धा वापर आणि शिवाय कमी वेळेत जास्त काम होण्यासाठी बचत होण्यासाठी मात्र शास्त्रीय दृष्टिकोनातून सल्ल्यानुसारच तणनाशकाचा अवलंब करा हे त्यातलं महत्वाचं आहे कारण तणांची सुद्धा फार गुंतागुंत तणनाशकाची गुंतागुंत आहे त्याच्यामध्ये लवकर म्हणजे पीक आणि तण उगवण्यापूर्वी पीक आणि तण उगवल्यानंतर मोकळ्या शेतामध्ये वापरायची तणनाशक सर्वसमावेशक सर्वांना मारून टाकणारे तणनाशक असे बरेच प्रकार आहेत ते आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे आपल्या विद्यापीठाची कृषी दर्शनी आहे त्यासाठी प्रत्येक वर्षाला आपल्याकडं महात्मा कृषी विद्यापीठ राहुरीची कृषी दर्शनी संशोधन केंद्राला किंवा इतर कृषी महाविद्यालय कोल्हापूर या ठिकाणी सुद्धा विक्री लवकर असते 140 रुपये अतिशय कमी किमतीमध्ये आणि सगळ्या दृष्टीनं नुसतं ऊस शेतीने सगळे शेती सगळे जोडधंदे त्याच्यामध्ये दिलेले आहेत त्याचा जर तुम्ही थोडस त्याच्यामध्ये रासायनिक घटक रासायनिक औषधं तणनाशक ह्यांना काय म्हणतात नेमकं मार्केटमध्ये काय मिळतात त्याचा वापर किती करावा कशासाठी वापरावा हे घरच्या घरी सुद्धा तुम्ही तुमच्याकडे ते जर पोतडी ठेवली तर निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा होईल तर अशा प्रकारे कृषी दर्शनीचा सुद्धा अवलंब तुम्ही करावा आमचा तर वापर करून घ्यावाच तुम्ही फोनवरती आमच्याशी बोलून पण तरी सुद्धा थोडंसं हे केलं तर होऊ शकतं आता आंतरपिकं सांगितलेले अडसाळी पूर्व हंगामात आपल्याला ऊसाच्या गुळासाठी म्हटलं तर या 2 हंगामाचा फार महत्वाचा वापर होऊ शकतोय त्याच्यामध्ये कांदा बटाटा मेथी फ्लावर हे आपल्याला पोकळा सुद्धा आपल्या भागात घेतला जातो नंतर हे उन्हाळ्यामध्ये साधारणतः डिसेंबर जानेवारीच्या दरम्यान भुईमुग हे महत्वाचं पीक आहे काकडी कलिंगड खरबूज ही पिकं घेतात ही आता काही फोटो आहेत फोटो बघत चला अंतराच्या लागण अंतराच्या पद्धतीनुसार तुम्हाला मग मी सांगितलेलं आहे की 75 म्हणजे 2 सरी लावून 1 सरी कमी हे जे वेल वाढलेले या ठिकाणी कुकुंबर म्हणजे काकडीचं वेल आहे ही वेल इथं ऑटोमॅटिकली पसरतं आणि कोरड्या जागेमध्ये फळं येत असल्यामुळे मातीचा संपर्क न आल्यामुळं फळाची गुणवत्ता चांगली मिळते तर अशा प्रकारे आपण हे आंतरपिकं घेऊ शकता त्याच्यामध्ये बघा ऊस वाढेल तसं हे आंतरपिकं नंतर त्याचं आयुष्य संपवतात आणि ऊस भरणीला आला की आपण ऊसाची भरणी करतो भुईमुगाचं पीक हे अतिशय फायदेशीर पीक आहे अशा पट्ट्यामध्ये रुंद सरी जरी असली तरी सुद्धा कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही आणि तुम्हाला माहिती आहे भुईमुगाचे दर काय आहे भुईमुगाच्या शेंगाचा वापर काय आहे भुईमुग आपल्या खाण्यामध्ये रोज आपण म्हणतो की गरिबांचं ते एक काजू म्हणा किंवा बदाम म्हणा अशा प्रकारचा आपण आपल्या खाण्यामध्ये वापरला आणि शिवाय जनावरांना पौष्टिक अशा प्रकारचा चारा आणि जमिनीचं आरोग्य म्हणजे बेवड सुधारण्यासाठी आणि नत्रस्थिती करण्याच्या गाठी असणाऱ्या गाठी आणि कमी कालावधी सगळ्याची सांगड घातली तर ह्या आंतरपिकं जरूर आपण घेतली त्या ठिकाणी तुम्हाला जर बघितलं तर बटाट्याचं पीक घेतलेलं आहे तिथं पोटॅटो इंटरक्रॉप म्हटलेलं आहे बघा हे सुद्धा अतिशय फायदेशीर आहे ऊस लागणीच्या अगोदर सुद्धा बटाटा आपण मांडून ठेवून सरीचा वरंबा सरी ऊस लावताना सरी करायची आणि भरताना वरंबा फोडायचा अशा वेळेला बटाटे आपोआप काढता येतात आणि अशा प्रकारे आंतरपिकाचा सुद्धा फायदा करून घेता येतो सर चालतंय का अजून बोललं तर नाही मर्यादा नाही ना काय ठीक आहे तर अशा प्रकारे एकंदरीत हे तुम्हाला मी आता बघितलं बोललो तर आंतरपिकाची फायदे सुद्धा आपल्याला साध्य करून देतात ही कांदा पिकाचं आता आपल्या भागात नाही परंतु विशेषतः या आपल्या मध्य महाराष्ट्रामध्ये विशेषतः अहमदनगर जिल्हा नाशिक जिल्हा नंतर माझ्या लासलगाव वगैरे भाग ते ऊस शेती पण करतात द्राक्ष शेती पण करतात आणि कांद्याचं पीक सुद्धा मोठ्या प्रमाणात बनवता इथं कांदा काढला जातो तर अशा प्रकारे आंतरपीक कांद्याचा वापर ही कलिंगड काकडीचा जो प्रयोग म्हणतो आपण तुम्हाला ते आमच्याकडे संशोधन केंद्राला प्रयोग झालेले आहेत आणि अशा प्रकारे बंपर अशा प्रकारचे उत्पादन येतं आणि कोणत्या प्रकारचा मातीचा संपर्क न येता सुद्धा गुणवत्तायुक्त फळं काढता येतात अशी आंतरपिकाचा अवलंब काकडीचं पीक हे तुम्हाला मगाशी पण दाखवले खरबूज पीक त्या ठिकाणी दाखवलेलं तर असं मात्र ही जी काय आंतरपिक आहे धावासारखी पिकं ही शेतकऱ्यांची प्रॅक्टिस आहे शेतकऱ्यांनी शक्यतो ही एकदल वर्गातली पिकं असल्यामुळे एका ठिकाणी घेऊच नाहीत घ्यायचं असलं तर मग सांगितल्याप्रमाणे पट्टा पद्धतीने जरूर करावं परंतु एक वेळ त्या ठिकाणची घेण्याचा विचार करावा कारण आपल्याकडे जमीन धारणा कमी आहे मग अशा परिस्थितीमध्ये काय करायचं हा प्रश्न पडतो आपल्याकडे तर तेव्हा ही जी म्हणजे भाजीपालावर्गीय पिकं आहेत विशेषतः गड्डा कोबी किंवा फुलकोबी यांचा अवलंब सुद्धा आपल्याला त्या पिकामध्ये करता येईल भुईमुगाचं पीक मग सलग दाखवलं यामध्ये तुम्ही सरीमध्ये सुद्धा प्रत्येक ऊसाच्या सरीमध्ये एक सरीमध्ये किंवा असं आपण हे आंतरपिकं घेता येतात वेगवेगळ्या प्रकारचे आंतरपिकं सुद्धा तुम्हाला घेता येतात समजा एका झाली समजा दुसऱ्यात झाली तिसऱ्यात निघेल अशा प्रकारे भाजीपाला पालेभाज्या किंवा कडधान्यवर्गीय पिकं किंवा आपल्या घरचा गरजा भागवणारे पिकं जर आपण घेतले तर ते सुद्धा फायदेशीर ठरू शकतात
मात्र मका जो बघितला तर तुम्ही इथं हे आपल्या भागामध्ये विशेषतः बाजूला पीक घेतलेलं आहे आणि हे बाजूलाच घ्यावं. म्हणजे ह्या सगळ्याची जर बघितलं आपण, जर सांगड बघितली, तर तुमचं जे काय गुळाची गुणवत्ता म्हणतो आपण, ती तुम्हाला मग सांगितली 50% भाग इथपर्यंत आहे आणि 50% पुढचा प्रोसेस मधला आहे. तर त्या ठिकाणी जर तुमची इथं गुणवत्ता जर सगळा माल माल मिळाला आणि त्याची पक्वता जर योग्य असेल, डिग्री ब्रिक्स वगैरे मग तुम्हाला मी सांगितलेलं ते जर योग्य असेल, ती गुणवत्ता आल्यानंतर ऊस तोडला आपण, तर बघा मस्तपैकी अशा प्रकारचा क्वालिटीचा गुळ आपल्याला मिळाला. तर काही प्रमाणात दुसरीमध्ये हरभरा सुद्धा पीक घेता येते. पण हरभरा म्हटलं तर थोडंसं पाण्याचं प्रमाण जास्त झालं तर विल्ट मर रोग लागण्याची शक्यता जास्त असते. परंतु आपल्याला जर अशा पट्ट्यामध्ये एक दोन ओळी जर आपल्या ह्याच्यात टाकल्या तरी सुद्धा हरभरा चांगला आहे. तो लसूण कसं मागायचं तुम्हाला मी सांगितलं ते घेता येतं चांगल्या प्रकारे. आणि ह्याचा जमिनीचा बेवड सुधारायला सुद्धा फायदा चांगला आहे, दोन्ही पिकांचा फायदा. तर हे ताग या ठिकाणी घेतलेलं आहे. तर आपल्याला समजा वेगळंच घ्यायचं शक्य नाही किंवा तुम्हाला बिगर हंगामीपूर्वी किंवा हंगामानंतर किंवा ऊस हंगाम संपल्यानंतर जे घ्यायला सांगतो त्याच्याऐवजी सरीमध्ये सुद्धा अशा प्रकारे उभ्या ऊसामध्ये सुद्धा त्याचा अवलंब करता येतो. तण नियंत्रण ही फार फार महत्वाचे आहे. याच्यामध्ये एकात्मिक शेती व्यवस्थापनामध्ये आपल्याला जमीन व्यवस्थापन म्हणजे पूर्व मशागतीपासून ते आंतर मशागत याचा जर केला आणि त्याच्याच जोडला एक दोन तणनाशकाची मगाशी सांगितली तुम्हाला मी, ती जर वापरली तर जे काय होणारे घट आहे, जे काय होणारे नुकसान आहे किंवा जे काय भेडसावणारे प्रश्न आहेत कीड रोगाचे, ते सगळे समस्या नष्ट होऊन म्हणजे कमी होऊन नष्ट आता होईल असं मी काय म्हणता येणार नाही. पण तुम्ही कुठल्या स्टेजला तणनाशक वापरता किंवा सांगितलेलं तंत्र पालन करता का नाही, सगळे पत्ते पाणी आपण घेतलं तरच डॉक्टरने सांगितलेलं इलाज फायदेशीर ठरतो. हे तसं आहे की तसंच हे शेतातलं पण आहे. तर अशा प्रकारे जे काय अतिशय जुनाट अशा प्रकारचे हराळी लफाळी शिंपी जी काही तण आहेत त्यांचा बंदोबस्त व्हायला सुद्धा त्या ₹65 आच्छादनाचा फायदा शिवाय तणनाशकाचा वापर या जर दोन गोष्टी केल्या आपण तर कोणत्याही म्हणजे विशेष अशा बलाचा विशेष अशा आर्थिक तजवीजीचा आर्थिक तजवीज न करता सुद्धा आपल्याला ही कमीत कमी ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त अशा एकात्मिक पद्धतीने तणाचा बंदोबस्त करता येतो. आणि तण व्यवस्थित बंदोबस्त झाली की जमिनीचं आरोग्य टिकायला सुपीकता टिकायला मदत होणार आहे. आणि त्यात काही एक दोन तण आपल्याला वरती दिसतील कारण आता सही पद्धतीने उसाची लागण करते त्याच्यामध्ये ठिबक सिंचनाचा वापर करता येतो आपल्याला. पाणी कुठं पोहोचलेलं आहे, रोगराई कुठं आलेला आहे, काय प्रश्न आहे हे बघण्यासाठी आपण आज जाणारच आहोत. त्यावेळेला मोठे मोठे तण सुद्धा आपल्याला ही हातावेळी करता येतात आणि आपल्याला बंदोबस्त करता येतो. तर मगाशी सांगितले अॅट्राझिन मिट्रोबिन तुम्हाला सांगितलेलं आहे. आता हे बिननिवडक तणनाशक जे आहे ग्लायफोसेट हे सुद्धा वापर आपण म्हणजे आता ज्यांना सांगितलेलं आहे हे सगळं करा तुम्ही पासट वगैरे वापरा हे सगळं करा उभ्या ऊसामध्ये पासट टाकून द्या. परंतु काही शेतकरी ते पण अजून अवलंबत नाहीत त्या ठिकाणी. त्यासाठी ह्या शेतकऱ्यासाठी समजा एक 5-6 वर्ष ऊस शेती केलेली आहे परंतु हे काय हातात नाही, अशा वेळेला थोडीशी विश्रांती देऊन तुम्ही वापशावरती जर तणनाशकाचा वापर केला तर अशी सुद्धा मुरदार तण बंदोबस्त व्हायला या तणनाशकाचा फायदा होऊ शकतो. ऊसामध्ये आंतरपीक असतील तर त्याप्रमाणे सुद्धा तणनाशकाचा वापर करता येतो आपल्याला. मात्र शक्यतो तणनाशकाचा वापर जर तुम्ही काळजीपूर्वक एका हातात केला तर पुढचे आता कसं आहे माहिती आहे का, एक म्हण आहे इंग्रजीमध्ये 1 इयर सीडिंग इज 7 इयर विडिंग. म्हणजे हे तणाचं एवढं महाभयंकर अशा प्रकारचे चित्र आहे. कारण निसर्गाचं तुम्हाला बघितलं तर तणही कधी बघा पण शेतामध्ये जर तुम्ही गेला तर पहिला तण दिसतं आणि मग पीक दाखवतो. म्हणजे हे जाऊन निसर्गातच अशा प्रकारची ताकद निर्माण झालेली आहे की ऊसापेक्षा किंवा इतर पिकापेक्षा ते वरमान कायम काढलेले असतात आणि ते कधी काही कसं जरी झालं तर ते टिकून राहतात, ते मरत नाहीत. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना जर बंदोबस्त आपण बियावरती याच्या अगोदर जर केलं तर 1 इयर विडिंग सीडिंग इज 7 इयर विडिंगचा म्हणायचा काही प्रश्न भेडसावणार नाही. आणि पुढच्या वर्षी मग तुमच्या शेतामध्ये जे काही आंतरपिकं घेतलेलं सुद्धा तणनाशक वापरायला पाहिजे ह्याची सुद्धा काही वापरायची गरज भासणार नाही. किंवा तुम्ही नुसता ऊसच घेतलेला आहे गुळासाठी त्यावेळेला सुद्धा तुम्हाला कुठलीही तणनाशक वापरायची गरज भासणार नाही. मात्र तशा प्रकारचं आणि मात्र चांगलं कुजलेलं शेणखत समजा तुमच्या शेतात घरामध्ये असेल किंवा कुणाचं घेणार असाल तुम्ही, ते कसं पाहिजे तर म्हणजे शेणखत हे तुम्हालाही माहिती आहे की हातात धरलं आपण आणि मूठ सुटले की ते सुटले पाहिजे आणि ते आपल्या हातातून निसटून पडलं पाहिजे, वाळू पडलं अशा प्रकारची थोडीशी आणि मात्र मातकट अशी थोडीशी ओलसर अशा प्रकारची झाक असणारे जर खत आपण वापरलं तर हे सगळे प्रश्न सुटणार आहेत आणि रासायनिक शेतीकडे किंवा तणनाशक वापरण्याकडे आपल्याला त्याचे तर त्याचा बंदोबस्त करता येईल. आता अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये आता एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन तुम्हाला मी सांगत आलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सेंद्रिय खताचा वापर आहे, हिरवळीच्या खताचा वापर आहे,
जैविक खतांचा वापर आहे बीज प्रक्रियेच्या माध्यमातून किंवा स्पेशल देऊन रासायनिक खतांचा वापर आहे माती परीक्षण मात्र त्यासाठी महत्वाचं. आता या ठिकाणी जर आपण हे सगळं बघितलेलं आहे, परंतु वेगवेगळ्या स्टेजला वेगवेगळी खतं लागतात म्हणून ऊसाच्या भरणीपर्यंतच रासायनिक खतं द्यायची आहे. मग ती तुमची ऊसासाठी गुळासाठी म्हणून ऊस असो किंवा कुठल्याही का हे ना ऊस असेल कारखान्याला घालणं मग फक्त बेनिप्लॉट वगळता तर तुम्ही हे जर अवस्थेनुसार 4 महिन्यापर्यंत म्हणजे भरणीपर्यंत जर रासायनिक खतं दिली तर आपल्याला चांगल्या प्रकारचे फायदे मिळू शकतात. आता हे बॅलन्स्ड यूज ऑफ मॅन्युअर्स ही थोडीशी इंग्लिश स्लाइड आहे याच्यामध्ये हे सगळ्या गुणवत्ता सुधारायला जास्त उत्पादन द्यायला मदत करतात. गुळाची चांगली गुणवत्ता यापासून मिळते आणि गुळाची साठवणूक सुद्धा चांगल्या प्रकारे आपल्याला करता येईल. तर यासाठी संतुलित अशा प्रकारचा आहार म्हणण्यापेक्षा खतं आपण जर शेतात दिली जास्त नत्राचा डोस झाला तर काय फायदे तोटे होतात हे तुम्हाला सगळ्या शेतांना माहिती आहे शेतकऱ्यांना माहिती आहे. रसाची गुणवत्ता ढासळते ग्लुकोज आणि सोलेबल नायट्रोजनचं प्रमाण वाढतं ती जे नेमकं नको पाहिजे सुक्रोज साखरेचं प्रमाण घटत जातं आणि गुळ जो आहे तो गुळ तपकिरी डार्क तपकिरी रंगाचा गुळ तयार होतो आणि त्याची साठवणूक क्षमता कमी होते. तर अशा प्रकारे नत्राचा प्रमाण जर आता नत्राचं प्रमाण हे सांगायची विशेष का बाब आहे की विशेषतः 20% नत्राचा वापर कमी करावा असं रासायनिक खत मात्रेमध्ये पूर्व हंगाम असेल किंवा सुरू असेल शिफारशीत खत मात्रेच्या 20% कमीच द्या गुळ उत्पादक शेतकऱ्यांनी हे मगाशीच पासून सांगत आलोय. तर त्याच्यामध्ये त्याचा जर अवलंब केला आणि माती परीक्षण करून घेऊन जर केला तर मग त्याच्यापेक्षा बी अजून कमी तुम्हाला रासायनिक खतातला युरिया वापरायची गरज भासेल आणि मग गुणवत्ता गुळ आपल्याला तयार करतात. आता पीए फॉस्फरस स्फुरद आणि पालाचे फायदे काय या ठिकाणी दिलेले आहे. थोडीशी एक इंग्लिश स्लाइड आहे घेऊन तुम्ही त्या समजून घ्या. तर नंतर स्फुरदचं गुणोत्तर हे फार महत्वाचं आहे. तर त्याच्यामध्ये ते मेंटेन करण्यासाठी यांचा संतुलित वापर आणि तो पण भरणी लागण करताना आणि भरणी करताना दोनच वेळा जर दिला तर आपल्याला त्याचा फायदा होतो आणि रोगराई मुक्त अशा प्रकारे आपल्याला त्याचा चांगला गुणवत्ता क्रिस्टलाईन गुळ म्हणजे जे रवाळदार म्हणतो आपण तो चांगला गुळ मिळाला कलर त्याचा चांगला यायला फायदा होतो. सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर हा केलाच पाहिजे मात्र माती परीक्षण हाही महत्वाचा आहे. शिफारशीत प्रमाणे एक हेक्टरी 20 किलो किंवा एकरी 10 किलो झिंक सल्फेट फेरस सल्फेट म्हणा किंवा मॅंगनीज सल्फेट म्हणा किंवा बोरॉन ही जी खतं आहे सूक्ष्म अन्नद्रव्ये ती दिली पाहिजे. रासायनिक बीज प्रक्रिया नंतर जैविक बीज प्रक्रिया करण्यामध्ये ही घटक तुम्हाला सांगितलेले आहेत तरी सुद्धा ते देता आले नाही तर मातीमध्ये सुद्धा त्याचा वापर करता येतो जैविक खतांचा. तर या ठिकाणी जर आता हे गुळासाठी ऊस पिकास शिफारस केलेली जी मात्रा आहे ही बघितलं आपण तिथं तर पूर्व हंगामाने सुरू याच्यामध्ये 20% मात्रा ही कमीच दिलेली आहे आणि ही 20% मात्रा कमी देऊन अशा प्रकारे शिफारस जर तुम्ही दिली तर आणि त्याच्याही पुढे जाऊन माती परीक्षण अहवाल आधारित जर दिली तर निश्चितच गुणवत्ता गुळ तयार व्हायला मदत होणार. आता हे कधी कधी दिलं पाहिजे हे पण तेवढंच पत्ते आहे मग 4 महिने पण दिलं पाहिजे. आता ह्या सुद्धा टाकले माती परीक्षण करा इथं 20% डोस कमी करा हे सांगितले नत्राचा विशेषतः. आता हे खत मात्र देताना काळजीपूर्वक दिलं पाहिजे विभागून दिलं पाहिजे माती आड झालं पाहिजे हे सगळे फायदे तोटे तुम्हाला माहिती आहे. त्यासाठी दुचाडीचे वापर इतर पिकासाठी आपण वापरतो तशा प्रकारे सळी घेऊन शेतामध्ये जर रासायनिक खताचा वापर आपण माती आड केला आणि सरीच्या संख्येत विभागून टाकला तर निश्चित फायदा होतो. तर तसं तुम्ही केलं पाहिजे. सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर सांगितलेला आहे माती परीक्षण त्यासाठी महत्त्वाचं आहे. खतांचा जीवाणू खतांची बीज प्रक्रिया नाही करता आली तर मातीमध्ये सुद्धा त्याचा वापर करता येतो आणि तो शेणखतातून चांगल्या आपण मिसळून देऊ शकतो. तर पाणी व्यवस्थापन हे हंगामानुसार वेगवेगळं आहे परंतु जर आधुनिक सिंचन पद्धतीचा आपण वापर केला तर या पाणी वापरामध्ये 1/3 बचत म्हणजे पर्यंत आपण पाणी हे करू शकतो 2/3 पाण्याची बचत होऊ शकते म्हणजे 30% पाण्यामध्ये आपण ऊसाची शेती करू शकतो असं एकंदरीत हे अभ्यासामध्ये दिसून आलेलं आहे. तर या ठिकाणी पाण्याच्या पाईपला अंतर कमी होईल शिवाय ठिबक सिंचन एक दिवस आड जर तुम्ही चालवला हवामानानुसार हंगामानुसार आणि पाण्याच्या क्षमतेनुसार म्हणजे डिस्चार्जनुसार तर तुम्हाला ते अशा प्रकारच्या आधुनिक सिंचन पद्धतीचा वापर सुद्धा करता येईल. आता तुमची पाणी जेव्हा तुम्ही देता त्यामुळे हंगामानुसार पाण्याच्या पायातलं अंतर तुम्ही मेंटेन करायचं आहे त्यामध्ये गुणवत्तायुक्त पाणी असणं गरजेचं. तर हे तुम्ही जर केलं आणि 15 दिवस अगोदर ऊसाला पाणी द्यायचं जर बंद केलं तर वजनदार ऊस आणि जास्त साखर असणारा ऊस मिळेल आणि साखर म्हणजे सुक्रोज आणि त्याचा गुळासाठी फायदा होतो. तर अशा प्रकारे हे आता कालावधी कसा आहे ऊसाच्या वाढीची अवस्था काय पाणी कधी कधी लागतं हे या ठिकाणी दिलेलं आहे. आपण प्रश्नाचे पण नंतर बघू कधी पण तुम्हाला किंवा आता वेळ आपण आता तर अशा प्रकारे ही अवजार रेणगण पद्धतीचा वापर ऊसाची भरणी ऊसाची रानाची फोडणी ट्रॅक्टर चालित यंत्राच्या साहाय्याने ऊसाची भरणी तोडणीचं आता हे जे आहेत समस्या आहेत तुम्हाला मग सांगितलेलं आहे प्रत्येक गोष्टीला मी सांगत आलो की पक्वता बघायला पाहिजे फोडवाचं व्यवस्थापन चांगलं केलं पाहिजे. हे जर आपण केलं आणि रोग किडीच्याकडे विशेष लक्ष दिलं आपण तर निश्चितच गुणवत्तायुक्त ऊस मिळाल्यामुळं गुणवत्तायुक्त गुळ तयार व्हायला आणि सुक्रोज त्याच्यातलं मेंटेन व्हायला फायदा होतो.
तर तोडणीनंतर योग्य ते दक्षतेचा अभाव. आता हे पण महत्वाचं आहे, की तुम्हाला मी मगाशी सांगितलं 50 मार्काचा आपल्या इथपर्यंत आहे, पण 50 मार्क सुटल्यानंतर मग तो वेळेत गाळला पाहिजे, त्याचा रस वेळेत तुम्हाला गुळासाठी घेतला पाहिजे. त्याची पुढची जी काही प्रक्रिया आहे ती प्रक्रिया व्यवस्थित झाली पाहिजे. ती कमीत कमी रासायनिक औषधांचा म्हणजे पदार्थाचा वापर करून आवश्यक तेवढ्या पदार्थ घेतलं पाहिजे. आता खोडवा व्यवस्थापन. आता या ठिकाणी खोडव्यासाठी सांगितलेलं आहे, मगाच्यापासून सांगत आले पाहिजे सायन्सचा खतं देता येतात आणि रासायनिक खताची मात्रा खोडव्यासाठी जरी शिफारस असली तरी सुद्धा नंतर खताची मात्रा जर तुम्ही मातीत मिश्रण केली तर निश्चितच हा हा, चर्चा ओके. तर आता हे अशा प्रकारे थोडक्यात मी सांगितलेलं तुम्हाला एक हा हे गुळाचे काही आपल्याला हे फोटो दाखवले. तर धन्यवाद. मी बरेच काही सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यातून काही सुटला असेल आणि तुम्हाला काय उत्सुकता असेल अशा प्रकारच्या गोष्टीची तुम्ही विचारणा करू शकता. आणि आता नाही सांगता आलं विचारता आलं तुम्हाला तरी तुम्हाला फोन नंबर दिलेला होता मगाशी सुद्धा, तो तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्यावरती तुम्ही माझ्याशी चर्चा करू शकता. तर तुम्ही